मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. 24 वर्ष पूर्ण होऊन 25 वर्षाच्या उत्तरखंडाकडे निघालेला हा अखंड हरिनाम यज्ञ, ज्ञानदान, अन्नदान, नामदान ह्या सगळ्या गोष्टी या 25 वर्षामध्ये आपण सातत्यानं करत आलेलो आहोत. आणि यामध्ये अनेक थोर कीर्तनकार 25 वर्षामध्ये 25 200 कीर्तनकार या गावामध्ये येऊन गेले नाही का. आतापर्यंत 200 कीर्तनं तुम्ही या सप्ताहामध्ये जवळजवळ ऐकलेले आहेत. 200 अभंगावर 2-2 तास त्या वक्त्यानं कीर्तन केलं. याच्यातले तुमचे कमीत कमी 50% तरी अभंग पाठच असतील नाही का. 200 अभंगाव कीर्तन ऐकणारा समाज किती शहाणा, किती सज्जन, किती बहुश्रुत आणि किती कानानं मनानं अतिशय तज्ज्ञ आणि अतिशय समजदार झालेला असतो. असे आपण अतिशय समजदार आहात असं गृहीत धरलेलं आहे. आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण मोठे बाबा, हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज घुले, हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य वैद्य बाबा, अनेक कीर्तनकारांची नावं मला आपल्याला सांगता येतील. असे थोर कीर्तनकार मंडळी या गावामध्ये. वर्या महाराज विठ्ठल 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 अतिशय प्रेमानं आणि अतिशय छान अशी जोपासलेली आहे. त्यामध्ये या गावात जन्म न झालेले पण या गावात आलेले पत्रिकेवर मी फोटो बघितला की देवपुरी महाराज हे यांचं जन्मभूमीचं गाव नव्हतं, परंतु या गावानं त्यांना अतिशय जोपासलं. आणि नुसतं जोपासलं नाही तर त्यांच्या शब्दाला मोठी किंमत दिली. आणि किंमत देऊन त्यांचे शब्द आपण खूप छान असे. बाळा हे आवाज डबल येतो बघ, सारखं त्याच्यामध्ये हात घालू नको, साधा ठेवला तरी चालेल. ऐकणारे जे बसायला आलेली माणसं आहेत तेवढ्यांनाच ऐकायला गेलं तरी चालेल. जे घरी झोपलेत त्यांना नको प्रदूषण. विठ्ठल विठ्ठल तेव्हा अशा प्रकारची छान अशी विचाराची प्रणाली नाही का. म्हणजे वडीलधाऱ्या माणसांना आपण चांगलं सांभाळलेलं आहे. ज्या अर्थी 25 वर्ष आपण अव्याहत दीर्घकाल हा सप्ताह चालू ठेवलाय ना, आणि मोठी माणसं आपण सांभाळली. जशी मोठ्या माणसाला सांभाळलेलं आपल्याला समजलेलं आहे, तशी मोठ्या सद्गुणी माणसाला किंवा छान अशा माणसाला आपण जन्माला घातलेला आहे. या गावानं अनेक सुपुत्र आळंदीमध्ये शिकत असताना बरीचशी मंडळी माझ्या परिचयाची आणि सतत ओळखीची आळंदीमध्ये. कारण मी स्वतः आळंदीमध्ये 45 वर्ष राहतो नाही का. म्हणजे आणि माझ्या अगोदर आळंदीला गेले आपल्या गावातील हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज. ते आपल्या व्यासपीठावर आत्ताच विराजमान, माझ्याबरोबरच ते गाडीमधून गावाला त्यांना मुद्दाम आमंत्रण देऊन आपण बोलवलेलं आहे. म्हणून त्यांचं आगमनसुद्धा
40-50 वर्ष आपल्या आळंदी गावात ते राहतात, नाही का. बळीराम महाराज आहेत, नितीन महाराज आहेत, कराड महाराज, असे अनेक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 250-300 किलोमीटर जन्माला येऊन ही सगळी मंडळी जोग महाराजांच्या संस्थेमध्ये शिकायला गेली. इतक्या प्रतिकूल कालामध्ये 50 वर्षापूर्वी या गावातून आळंदीला शिकायला जाणं हे किती अवघड आहे. तसं पाहिलं तर मला बळीराम महाराज ज्यावेळेला तारीख द्यायला आले त्यावेळेस बऱ्याचशा वेळेला माझ्याकडे त्यांनी आमंत्रण केलं तारखेचं, महाराज तुम्ही माझ्या गावी यायला पाहिजे. त्यांना मी एकच सांगितलं, इतक्या लांब मी जात नाही, एवढ्या लांब मला प्रवास करणं जमत नाही आणि एवढ्या लांब जात नाही. नाही म्हणले, तुम्ही आलं पाहिजे. आणि मग मी म्हटलं ठीक आहे. मग पुंडलिक महाराजांचं गाव आहे, बळीराम महाराजांचं गाव आहे, साधकांचं आणि तपश्चर्या करणाऱ्या व्यक्तींचं हे गाव आहे. आणि हे लक्षात आल्यावर ठीक आहे आपण जाऊ म्हटलं. म्हणले 25वं वर्ष आहे त्यामुळे येऊ म्हणलं आपण. मग ते येण्याचा योगायोग आला. आणि म्हणून आपल्या गावामध्ये अखंड काकडा, अखंड हरिपाठ, अखंड रामायण वगैरे पोथी श्रवणात, ह्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या जोपासलेल्या आहेत, नाही का. आणि हे मी यांच्या मुखातून, माझा या गावामध्ये पहिल्यांदाच जरी येण्याचा संबंध जरी असला तरी परंतु मला ऐकायला मिळालेलं आहे ना की या गावामध्ये काय काय हे भक्तीतलं चाललेलं आहे, हे मला ऐकायला मिळालेलं आहे. आणि म्हणून आपलं कौतुक, 25 वर्षापूर्वी ज्या माणसानं, ज्या व्यक्तीनं सप्ताह केला असेल किंवा सुरुवात केली, ते माणसं खरे अतिशय हुशार, अतिशय चतुर, अतिशय भाग्यवान. हे एवढी मोठी प्रॉपर्टी गावाला दिली, समाजाला, सगळ्या लोकाला ही प्रॉपर्टी दिली. प्रॉपर्टी केवळ फक्त जमिनीतच नसते, बँकेतच नसते, सोन्या नाण्यातच नसते, तर प्रॉपर्टी ही बुद्धीत आणि अंतःकरणात सुद्धा दिली जाते. ही सुद्धा सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. जमिनीची प्रॉपर्टी नासून जाते, वाहून जाते, अलग लक्षात. बँकेतली प्रॉपर्टी सुद्धा फार काही कामाला येत नाही. परंतु ही मनातली आणि विचाराची प्रॉपर्टी जर नसेल तर सगळ्या प्रॉपर्टीला काळा रंग मिळतो, गोरा रंग मिळत नाही. सगळी प्रॉपर्टी जर गोरी व्हावी, अशी छान व्हावी असं वाटत असेल तर आपल्या विचाराला सौंदर्य, अंतःकरणाला सौंदर्य आणि संस्कृती मिळाली की मग सगळी प्रॉपर्टी छान होत असते, सुंदर होत असते. आणि ही विचाराची प्रॉपर्टी ज्या कार्यकर्त्यानं 25 वर्षापूर्वी ज्यांना सुचलं असेल आपल्या गावात सप्ताह करायचा, हे ज्यांना सुचलं ना, काल्याच्या दिवशी सगळ्यात अगोदर ते जे कोणी म्हातारे असतील त्यांना पहिली शाल श्रीफळ द्या की त्यांनी मोठी प्रॉपर्टी आपल्याला दिली. कीर्तनकाराला एवढा मोठा हार नाही घातला तरी चालेल, पण खरा हार त्या मंडळीला घाला. कोणाला? की ज्याने हा गावाला रस्ता नसताना, गाव इतक्या तालुक्याच्या गावाहून लांब असताना, आळंदी पंढरीच्या वारकरी संप्रदायाच्या मूळ पीठापासून 300 किलोमीटर असताना सुद्धा आपण आळंदीच्या ज्ञानदेवांचा विचार, तुकोबारायचा विचार, नामदेव महाराजांचा विचार गेल्या 40-50 वर्षापासून आपण जतन करून ठेवला, नाही का. आणि म्हणून खरे ती माणसं फार मोठी आहेत की ज्यांनी हा विचार ह्या लहान लहान छोट्या छोट्या मुलाला ही मोठी संपत्ती दिली. आणि या विचारानं ही माणसं तयार होणार आहेत, नाही का. म्हणजे गावात ही माणसं आळंदीला गेली, ही कीर्तन ऐकूनच गेली ना. ही सुंदर वाजवणारी, सुंदर गाणारी मंडळी ह्या इतक्या दूर मुलखामध्ये जन्माला आली किंवा इकडं राहिली, नाही का. त्यांची चाल ऐकल्यानंतर, यांचं वाजवणं ऐकल्यानंतर आपल्याला कुरुक्षेत्राची तरी आठवण झाली असेल ना की किती 18 अक्षरी सैन्य. मग 2 माणसं जर इतकं वेधून घेतात तर 18 अक्षरी सैन्यात काय असेल, नाही का. आणि म्हणून ही छान मंडळी आपण जतन केली. म्हणून तुमचं आणि त्या कार्यकर्त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन केलं पाहिजे. मग स्त्री असेल, पुरुष असेल, कुणाला सुचलं हे, त्याला शोधून घ्या, त्याला जवळ बोलवा, त्याचा सत्कार करा, त्यांना मोठेपण द्या.
हे सगळ्यात प्रथम अगोदर, कारण त्यांनी ही संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आणि ही संपत्ती जर त्यांनी दिली नसती, देवगिरी बाबा दारादारात भिक्षा मागून, रामायण पोथी सांगून किंवा आपल्याला हरिविजय काही सांगून, घराघरात जाऊन त्यांनी जर अनेक व्यसनी माणसाला जर या मार्गाला लावलं नसतं, तर 25 वर्ष आपल्याला सप्ताह करण्याची बुद्धी आणि सप्ताह करण्याची आपल्याला ही शक्ती कशी काय मिळाली असती. पण त्या बाबांचे उपकार नाही का, हे जसे आपल्या गावात यांचे उपकार आहेत देवगिरी बाबाचे, तसे संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्रामध्ये संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊंचे उपकार आहेत. आणि म्हणून त्या पत्रिकेत वाचलं मी, संत भगवान बाबा वामन भाऊंच्या पुण्यस्मरणार्थ काय केलं ह्या माणसानं, काय तळातल्या माणसापर्यंत जाऊन पोहोचली ही माणसं. आणि अत्यंत अज्ञानी माणसाला चांगला विचार देण्याचं काम अतिशय निष्ठेनं, अतिशय श्रद्धेनं, विश्वासानं, चिकाटीनं आणि चांगला विचार देण्याचं काम ह्या मंडळीने केलं. आणि म्हणून त्यांचं पुण्यस्मरण गावोगावी, शेकडो गावी, महाराष्ट्राच्या बाहेर, मध्य प्रदेश, इकडं इंदूर, कर्नाटक, अहमदाबाद, सुरत, काश्मीरमध्ये सुद्धा ह्यांची पुण्यतिथी होते. यांनी मोठं काम या संत पुरुषानं केलं. आणि तसंच काम जोग महाराज आदी करून थोर महापुरुषानं केलं. शेकडो हजारो कीर्तनकार, मोठमोठे ऑफिसर रँकची माणसं, मोठमोठे पोलीस अधिकारी, मोठमोठे कीर्तनकारच तयार केले असं काही नाही. त्यांनी मोठमोठे कीर्तन तयार करून सुद्धा मोठमोठे शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठमोठे अधिकारी तयार केले. जोग महाराजाच्या संस्थेतून शिकून गेलेली माणसं मोठे संन्यासी झाले, मोठे आखाड्याचे साधू झाले, ज्ञानस्वरूपानंदीसारखे मोठे मोठे अधिकारी, IPS अधिकारी झाले, मोठमोठे बँकेचे मोठे चीफ ऑफिसर झाले. मी सुद्धा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये चीफ ऑफिसर म्हणून, मॅनेजर म्हणून 21 वर्ष काम केलं. पण चीफ ऑफिसर म्हणून 2 वर्ष मी सुद्धा काम केलं पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक. म्हणजे मोठमोठे अधिकारी तयार केले, कीर्तनकार तयार केले. समाज हा वेगळ्या मार्गानं घडवला आणि वेगळ्या मार्गानं तयार केला. आमच्या वैद्य बाबांना महाराष्ट्रभर सगळे मृदंगाचार्य सुंदर असे तयार केले. हे उपकार कशानं फेडणार तुम्ही? हे काही जमीन घेऊन फेडू शकतो का? 10-5 तोळे देऊन फेडू शकतो का? पैसे देऊन फेडू शकतो? तुमच्या मुलाला चांगलं वागण्याचं ज्ञान दिल्यानंतर तुम्ही कशानं उपकार फेडू शकता? हे उपकार फेडण्यासाठी आपल्याजवळ काहीच नसतं. अत्यंत प्रामाणिकपणानं आपलं मस्तक आणि 2 हात त्यांच्यापुढं जोडून त्यांच्या विचाराचं श्रवण, त्यांच्या विचाराचं स्मरण आणि त्यांच्या विचाराचं अनुकरण, ह्या 3 गोष्टी कराव्या लागतात. एक तर चांगले विचार ऐकले पाहिजेत, ते विचार लक्षात ठेवले पाहिजेत आणि प्रसंग आल्यानंतर त्या विचाराचं आचरण केलं पाहिजे. जसा प्रसंग येईल तसं तुम्ही वागलं पाहिजे. जर कीर्तन ऐकून, प्रवचन ऐकून आपल्या अंगातले जर दोष जात नसतील, त्या अभंगामधून आपल्याला काय पाहिजे हे जर शोधता आलं नाही, चिमणीसुद्धा एखाद्या मातीच्या प्रांगणात उतरली तर ती मातीला टोच मारीत नाही, मातीतला दाना उचलते. चिमणीसुद्धा काय करते? मातीतच दाणे पडलेले असतात, पण ते असे शोधून शोधून दाना उचलते. तसं कीर्तना प्रवचनामधून आपल्या रोजच्या जगण्यामधून आपल्याला चांगलं उचलता आलं पाहिजे. जर चिमणीसारख्या, पोपटासारखा पक्षी 1000 पेरूच्या झाडावर, आंब्याच्या झाडावर गेला तर तो सुद्धा पिकलेला आंबा शोधून काढतो. मग आपण मनुष्य जन्मात आल्यानंतर सुद्धा आपल्याला चांगलं जर शोधता येत नसेल तर मग आपल्याला पशुसारखं जीवन जगण्यामध्ये काही अर्थ नाही. आजचा जमाना अतिशय स्पर्धेचा जमाना आहे, अतिशय गर्दीचा जमाना आहे, अतिशय व्यसनाचा जमाना आहे, अतिशय हुल्लडबाजीचा जमाना आहे. आणि अशा हुल्लडबाजीच्या जमान्यामध्ये जर तुम्हाला चांगलं शोधून आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करता आलं नाही, आपलं जीवन बौद्धिक, भौतिक, आध्यात्मिक किंवा व्यावहारिक जीवन आपलं जर सुंदर आपल्याला करता आलं नाही, तर रस्त्यानं चालणाऱ्या, गावात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यामध्ये आणि आपल्यामध्ये फार फरक राहत नाही, फार फरक नसतो. आणि म्हणून कीर्तन प्रवचन हे गोष्टीसाठी नाही, कीर्तना प्रवचनामधून हसणं खिदळणं नाही, तर कीर्तनामधून मानवतेचा सिद्धांत आणि मनुष्यत्व आपल्याला कसं जगता येईल
अशा प्रकारचं आपल्याला शोधता आलं पाहिजे. माणूस म्हणून मला जगता येतंय का नाही, आणि जर मनुष्यत्व जर मला समजलं नाही तर दुसऱ्याला माणुसकीचा धर्म मी कसा देऊ शकतो. आणि म्हणून प्रवचनामधून कीर्तनाला गर्दी करायची, मंदिरात पाया पडायची, गर्दी करायची, मंदिरामध्ये रेटारेटी करायची, गर्दी करायची, हे कीर्तनाचं माध्यम नाही. तर मंदिरात पाया पडायची गर्दी करण्यापेक्षा आपल्या घराचं मंदिर कसं बनल याचा विचार करण्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन कशासाठी, की आपल्या घराचं मंदिर कसं बनलं पाहिजे. मंदिरात अनेक देवतेच्या पाया पडायचं हे जसं आपल्याला सुचतं, हे जसं दिसतं, त्या मंदिराच्या देवाच्या पाया पडण्यापेक्षाही आपल्या घरातल्या माणसाला देवासारखं कसं बघता येईल हे कीर्तनातून आपल्याला शिकता आलं पाहिजे. की त्यांना देवासारखं मला कसं पाहता येईल. की घरातली आई आहे, वडील आहे, चुलते आहे, भाऊ आहे, बहीण आहे, शेजारी आहे. कीर्तनातला विचार कशासाठी आहे. कीर्तनातला विचार हा जगण्यासाठी, अन्न जसं खाण्यासाठी आहे तसा विचार हा जगण्यासाठी आहे. विचार खायचा नसतो, विचार जगायचा असतो. एखादा तमाशा जसं माणूस पाहतो तसं कीर्तन पाहण्याचा विषय नाही, तर कीर्तन हा जगण्याचा विषय आहे. एखादा पिक्चर माणूस पाहतो, ते पाहून आपण पाहतो नुसतं करमणूक म्हणून, पण कीर्तन करमणूक नाही, तर कीर्तन हे एक जगण्याचं सर्वोत्तम असं एक साधन आहे. आणि त्यामधून आपल्याला जगता आलं पाहिजे. म्हणून नवी पिढी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे, चांगला आचार केला पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे, चांगल्या प्रतीनं आपल्याला प्रेझेंटेशन समाजाला देता आलं पाहिजे. चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रेझेंटेशन आपल्या घरात बोलता आलं पाहिजे. आपल्याला आपल्या आईला गोड बोलता आलं पाहिजे, वडिलांना गोड बोलता आलं पाहिजे, आपल्या शेजाऱ्याबरोबर, आपल्या मित्राबरोबर आपल्याला गोड बोलता आलं पाहिजे, गोड संदेश देता आला पाहिजे, गोड चिंतन करता आलं पाहिजे. यासाठी कीर्तन प्रवचन ऐकायचे. कीर्तन प्रवचन काही गोष्टीसाठी थोडंच ऐकायचे. गोष्टी काय आपल्याला माहीत नाहीत का. गोष्टी फार माहीत येतात. मग एवढा वेळ गाड्या घोड्या करून, मोटरसायकलवर येऊन, रात्रीचा दिवस करून 200-200 300 किलोमीटर आम्हाला तुमच्याजवळ यायचे. 6-7 तास जर आम्हाला तुमच्याजवळ यायला जर वेळ लागतो आणि इतका जर शरीराला तकलीफ होती, आणि तो विचार आम्ही इतक्या मेहनतीनं कष्टानं येऊन जर तो विचार तुम्ही आमचा जर स्वीकारला नाही, तर एवढा लाखो रुपयाचा खर्च वायालाच गेला का नाही. आमचा वेळ गेला, तुमचा वेळ गेला, मंडपाचा चार्ज गेला, हे सगळे चार्ज. म्हणजे एक कीर्तन जर 2 आणि 3 आणि 4 लाख रुपये, जर 2-3 लाख रुपये जर सप्ताहाला खर्च होतो, 3 लाख रुपये जर सप्ताहाला म्हणले महाराज, आमच्या जवळजवळ आमच्या देणग्या 1 लाख रुपये झाल्या, 50,000चा मंडप झाला. हे सगळं जर मोटरसायकलचा खर्च, तुमच्या गाड्याचा डिझेलचा 5 लाखापर्यंत जर तुमचा खर्च बसण्याच्या वेळेचा गेला, आणि कीर्तन ऐकले 8, एक कीर्तन किती लाखाला पडलं महाराज. हे बँकेतला माणूस आहे, मी हिशोब सांगतो तुम्हाला. 5 लाख रुपये तुमच्या सप्त्याला तुमच्या डिझेल पेट्रोलला आमच्या वेळेला जर खर्च होत असतील, 8 कीर्तन ऐकायचे, आणि ती जर 5 लाखात गेलं तर एक कीर्तन जवळजवळ 70-80 हजारात गेलं. आणि त्याच्यातलं एक वाक्य तुम्ही ध्यानात ठेवून जर जगण्यासाठी वापरत नसाल तर एवढा मोठा खर्च हा वायाला गेला महाराज. ह्याचा काय उपयोग झाला तुम्हाला. म्हणजे आपल्याला कीर्तनातून काहीतरी जगणं. अरे याच कीर्तनामधून मोठमोठी लोकमान्य टिळकासारखी माणसं जोग महाराजाच्या कीर्तनातून तयार झाली. जोग महाराजांचं कीर्तन हे लोकमान्याने पंढरपूरला ऐकलं, आणि पांडुरंगाच्या समोर जोग महाराजाने कान धरले, तर लोकमान्याने विचारलं, जोग महाराज तुम्ही कशाला कान धरता, आपले कान आपण का धरायचे. जोग महाराजांना त्यांना सांगितलं, इंग्रजाचे कान तुम्हाला धरायचे असतील तर देवासमोर तुमचे कान तुम्ही धरा, म्हणजे तुमच्या मनगटाला ताकद येईल. हे जोग महाराज सांगतात. जोग महाराजांचं कीर्तन ऐकून लोकमान्य टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचं काम केलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबाराची कीर्तन ऐकून या देशाचं अतिशय स्वच्छ आणि पवित्र असं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हे कीर्तनातून घडू शकतं, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजासारखा थोर पुरुष रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकून, जिजामातेकडून आणि जगद्गुरू तुकोबारा ऐकून हे थोर घडली महाराज ही माणसं. ह्या गोष्टी विसरून चालणार नाही ना. फार काही करू नका. माझं तरुण पिढीला आणि तरुणाला आव्हान आहे, माझी विनंती आहे,
ज्ञानेश्वर महाराजांना अवघ्या 13व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली आणि 16व्या वर्षी तिचं काम पूर्ण झालं. 2.5 वर्ष लिहिण्याचं काम चालू होतं. तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, तुम्ही कॉलेजमधून जाणारे आहेत, हायस्कूल कॉलेजला शिकणारे आहात नाही का, माध्यमिक, उच्च माध्यमिक, हायर सेकंडरी अशा शाळेतून तुम्ही शिकलेली मंडळी आहात. ज्ञानेश्वर माऊलीसारखा लहान तरुण मुलगा ना बालवाडी ना अंगणवाडी ना हायस्कूलमध्ये कुठंच गेलेला नाही आहे हा मुलगा. आणि हा मुलगा वयाच्या 13व्या वर्षी काय लिहितो आणि 16 वर्षापर्यंत 3 वर्ष एका मंदिरात लावून काय लिहितो, एवढं तरी नुसतं एक तरुण मुलगा या महाराष्ट्रात जन्माला आलेला, ज्याच्या आईबापानं लहानपणीच देहांत प्रायश्चित घेतलं, ज्याला आईवडिलांना शिक्षण दिलं नाही, शेजाऱ्याने दिलं नाही, गावानं जवळ घेतलं नाही, असा एक तरुण मुलगा या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये काय मराठी वाङ्मय लिहितो, रस्व, दीर्घ, वेलांटी, अर्धवेलांटी, पूर्णविराम किंवा त्याचे उद्गारवाचक चिन्ह, कोणते वाक्प्रचार वापरले, कुठले सिद्धांत वापरले, माळ घालू नका, गल लावू नका, काही करू नका, आळंदीला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, काही गर्दी करू नका तिथे आळंदी पंढरीवर, तिथल्या म्युन्सिपाल्टीवर साफसफाईचा ताणच आणू नका जाऊन तुम्ही, आलं का लक्षात, तिथं जाऊ नका. पण कमीत कमी तुमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी हा मुलगा, तरुण मुलगा काय लिहितो बा, मी तर मॅट्रिक शिकलो, 12वी शिकलो, कॉलेज शिकलो, हा तरुण मुलगा यानं काय लिहिलं, एवढी भाषा तर तुमच्या शाळेचा तुम्हाला गर्व धरून वाचा ना. नका गण लावू, माळ घालू नका, काही करू नका, ती सोंगच करू नका तुम्ही, ती सोंग अजिबात करायची नाही. पण हा एक तरुण मुलगा महाराष्ट्रात जन्माला आलेला, एका उजाड मंदिरामध्ये कुठल्याही शाळेत न जाताना हा काय लिहितो, ह्याची मराठी भाषा, या भाषेत अनेक भाषा कशा त्यांनी इन्व्हॉल्व केल्यात, याचं प्रेझेंटेशन किती गोड आहे, हा काय लिहितो म्हणून एक तरुण मुलगाचं लिहिलेली कविता, लिहिलेलं वाङ्मय, लिहिलेली ज्ञानेश्वर, लिहिलेला अभंग वाचा ना. आणि मग तुम्ही समजून घ्या की अरे, जर काहीच न करताना हा मुलगा जर इतका छान लिहितो आणि मी जर इतका कॉलेज स्टुडंट, इतका मोठ्या वर्गात शिकून जर माझं वागणं जर बरोबर नसेल, तर ह्या मुलात माझ्यात अंतर किती आहे, हे अंतर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे खऱ्या अर्थानं कीर्तन ऐकणं आहे. खऱ्या अर्थानं कीर्तन ऐक आला, हे अंतर कमी झालं पाहिजे या मुलात आणि आपल्यात अंतर कमी झाले. ही फट किती दिवस राहणार. आपल्या नजरेतून जर आपल्याला चांगलं दिसत नसेल, आपल्या कानानं आपल्याला चांगलं ऐकायची सवय झाली नसेल, आपल्या हातानं आपलं काम चांगलं हात करीत नसतील, आलं लक्षात, तर तुमच्या गळ्यातली माळ, कपाळाचा गंध, पंढर, हे बाहेरचे अलंकार आहेत महाराज, हे लक्षात ठेवा. अलंकार हा बाजारात विकत घ्यावा लागतो आणि विकत मिळतो. आज संक्रांतीचा दिवस आहे म्हणून तुम्हाला सांगतो, लक्षात, संक्रांतीमध्ये मंगळसूत्र हे विकत मिळतं गळ्यातलं, कुंकू बाजारातून विकत मिळतं, वौसा विकत मिळतो. मग वौशामध्ये हरभरे असतील, ज्वारी असतील, ज्या त्या भागातला वौसा द्या. मडकी वाण वौसा, ज्या त्या भागातली मडकी वेगळी, मडकी विकत मिळतात. बघा, माझं नीट ध्यान देऊन ऐका वाक्य. मडकी विकत मिळतात, कुंकू विकत मिळतं, वाण वौसा विकत मिळतो, गळ्यातलं मंगळसूत्र विकत मिळतं, जोडवे विकत मिळतात नाही का, बांगड्या विकत मिळतात, हे सगळं विकत मिळतं. पण मालकाबरोबर वागावं कसं, याचं दुकान कुठे एवढं मला सांगा. ह्याचं दुकान आहे. सुख हे अलंकार घालण्यात आहे का मालकाबरोबर वागण्यात आहे. तुम्हाला घरात सुख मिळणार आहे हे तुम्ही 2 तोळ्याचं मंगळसूत्र तोडून 10 तोळ्याचं घातलं, त्याच्यावर सुख आहे का. सुख बांगड्यावर आहे का, सुख मंगळसूत्रावर आहे का, जोडव्यावर नाही. सुख हे त्या बाईच्या संस्कारावर आणि संस्कृतीच्या विचारावर आहे. आणि या संस्काराचं आणि या विचाराचं मार्केटमध्ये अजून कुठेही दुकान नाही. त्याचं मार्केट म्हणजे हा ज्ञानेश्वर महाराजांचा, ज्ञानेश्वरीचा हा सप्ताह, हेच त्याचं मार्केट, हे लक्षात ठेवा. हेच मार्केट. याच मार्केटमध्ये आपल्या मालकाबरोबर कसं वागावा हे कळतं कीर्तनातून, प्रवचनातून. अलंकार बाजारात विकत मिळतो, पण पातिव्रत्य बाजारात विकत मिळत नाही. पतिव्रता धर्म तिने स्वतः सिद्ध करायचा आहे, स्वतः जन्माला घालायचा आहे, स्वतः आचारात आणायचं आहे तिने, त्याचं मार्केट नाही. तसं चांगला विचार, शिक्षण, पुस्तकातली शिक्षणं किंवा शाळेतलं शिक्षण किंवा पुस्तकं विकत आणून मिळतं, पण त्या पुस्तकातला आचार कसा करायचा आहे, त्याचा विचार कसा करायचा आहे,
त्याला आपण योग्य वेळेला कसं आपल्याला आपल्या अंतःकरणात ठेवायचे, हे चांगल्या विचाराची सद्बुद्धी ही फक्त संत वचनातच मिळते महाराज, दुसरीकडे मिळत नाही, दुसरीकडे मिळत नाही. ही साधूच्या वचनातून मिळते, संत वचनात. आणि तीही वचनं आपण जर हुल्लडबाजीनं ऐकली, कुठेतरी टिंगर मस्करीने ऐकली, कुठेतरी वाकडं तिकडं करून ऐकली, तर बाबा तुला अजून चांगल्या विचाराला जागा आहे का? कुठं जागा आहे का? तुला हा विचार सोडून दुसरीकडे तुला कुठं मिळणार आहे का ती जागा? कुठेही मिळणार नाही आहे. आणि म्हणून आपण काही गोष्टी अतिशय जाणतेपणानं, अतिशय शहाणपणानं, अतिशय तज्ज्ञपणानं एका पवित्र जागेत आल्यानंतर आपण त्या पवित्र जागेचं पावित्र्य, त्या पवित्र विचाराचं पावित्र्य, त्या पवित्र संताचं पावित्र्य, त्यांच्या विचाराची ज्येष्ठता, श्रेष्ठता, त्यांच्या विचाराची निष्ठा, त्यांच्या विचाराची श्रद्धा ही तितक्याच ताकदीनं, तितक्याच कुवतीनं, तितक्याच शक्तीनं आपण जर जतन केली तर आपण सुद्धा तितके मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. याचे अगदी अबाधित सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. साखर कोणत्याही पदार्थात गेली तर त्या पदार्थाला गोड करते. गव्हात गेली, गव्हाच्या पिठात गेली, तांदळामध्ये गेली, अगदी डाळीच्या पिठात गेली तर साखर गोड करते. तसा संतांचा विचार किती दुष्ट माणसाच्या घरात जरी गेला, त्याच्या घरात शिरला, त्याच्या अंतःकरणात शिरला, संत विचार कुठे जरी शिरला तरी त्याला संत केल्याशिवाय राहत नाही. कारण त्या विचाराची ताकद अशी आहे, तो विचारच असा आहे की आपण सारेखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणून ऐन विचाराच्या, ऐन तारुण्याच्या भरात, ऐन योग्य वेळेला चॉईस, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो निवड, चॉईस अतिशय महत्त्वाची महाराज. अतिशय ज्याला निवड योग्य करता आली तो जीवनात यशस्वी होतो, ज्याला निवड करता आली नाही तो यशस्वी होत नाही जीवनात. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, भिल्लाच्या वंशात जन्माला आलेली शबरी नावाची मुलगी, तिने ऐन तारुण्याच्या, ऐन मुसमुसीत, तिला काही माहीत नाही, रामायण महाभारत काही माहीत नाही, तरी तिने निवड मात्र एका सत्पुरुषाच्या मातंग नावाच्या ऋषीजवळ तिने एका साधू संगतीत राहण्याचा प्रयत्न केला. आणि तिने आपली निवड सज्जनांच्या संगतीत घातल्याबरोबर परमेश्वर परमात्मा, आपल्याला सगळ्याला रामायण माहिती आहे, तुम्ही वाचलेलं आहे. आणि जर कुणी वाचलं नसेल तर त्याच्या घरात काहीतरी रामायण चाललंच असेल, आलं लक्षात. तेव्हा रामायण माहिती आहे. अशा सज्जन एका व्यक्तीनं त्या मुलीला जवळ घेतलं आणि त्या मुलीला सांभाळलं. त्याचा परिणाम असा झाला, दुःखी राम रडणारा नाम हा तिच्या घरी जेवायला गेला. तोच राम जेवण झाल्यानंतर जो सोन्याच्या गावात आणि सोन्याच्या घरात राहणारा, त्याला मात्र मारायला गेला. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण या गोष्टीतला गर्भित भाग मला सांगायचा आहे की संस्कार आणि संस्कृती नसल्यानंतर सोन्याच्या घरातल्या माणसाला तो घर जाळूनही टाकलं आणि त्याला मारूनही टाकलं. पण ज्याच्याकडे काहीच नाही, फक्त चॉईस महत्त्वाची आहे, फक्त संस्कृती आणि संगत महत्त्वाची. त्या भिल्लाच्या वंशातल्या बाईला काहीच माहीत नाही, झाडाखाली झोपली आणि वलकलं. ती काही साड्या पैठण्या नेसली नाही, वलकर नेसली आणि झाडाच्या साली पंघरल्या, पण मात्र संगत मात्र धरली साधूची, सज्जनाची, थोर विचारवंताची. त्याचा परिणाम तिच्या घरी देव उष्टी बोरं खायला गेला, तर सोन्याच्या गावात राहणाऱ्या माणसाला मारायला गेला. म्हणजे संत विचाराची, चांगल्या संस्कृतीची तुम्हाला किती गरज आहे, हा मला याच्यातून फक्त सिद्धांत सांगायचा आहे. किती गरज आहे एवढं लक्षात ठेवा, बाकी लक्षात ठेवायचं नाही. म्हणजे आपल्याला आपल्याकडे चांगला विचार नसेल आणि बाकी सगळं कितीही चांगलं असलं तरी मात्र ते चांगलं राहणार नाही. एक दिवस ते चांगलं संपूर्ण खराब झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्याकडे काहीच नसू द्या, फक्त चांगला विचार असू द्या, चांगला प्रयत्न असू द्या, तुम्ही अतिशय सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण विचाराची ताकद ही कुणालाही मोजता येत नाही. आणि म्हणून सतत तुम्ही शाळा असो, कॉलेज असो, घर असो, दार असो, शेती असो, व्यापार असो, नोकरी असो, काही असो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवसाला चांगला विचारवंत शोधा, चांगला विचार करा, चांगला आचार करा. प्रत्येक दिवसाला ही गोष्ट सारखी आपण जतन केली पाहिजे आणि सारख्या या गोष्टीची जपणूक केली पाहिजे. त्यावेळेला आपल्याला मोठेपण किंवा त्यावेळेला आपलं जीवन हे परिपूर्ण दिशेला गेल्याशिवाय राहत नाही. आणि हे काम या वारकरी संप्रदायाच्या संत मांदीनं, हे सगळं मोठं काम हे संत मांदीनं या महाराष्ट्रामध्ये आणि या
संपूर्ण जगामध्ये केलेलं दिसतं. आईनं 13व्या वर्षाच्या आणि 14व्या वर्षाच्या गटमटीत हा मुलगा म्हणू शकतो, हे विश्वची माझे घर. सो 7 समुद्राच्या पलीकडच्या माणसाला माझं म्हणतो आणि आपल्याला आपल्या घरातल्या माणसाला माझं म्हणता येत नाही. ही किती अवघड गोष्ट आहे. आणि तो 7 समुद्राच्या आई 16व्या वर्षाच्या गटमटीत 16 वर्षाचं वय आपलं काय करतं हे ज्याने त्याने वय तपासून आणि आपलं वागणं तपासावा. दुसऱ्याने बघायची गरज नाही आणि दुसऱ्याने बोलायची गरज नाही ना. ज्याने त्याने आपलं वय आणि आपलं वागणं तपासावा आणि नंतर या ज्ञानदेवासारख्या एका तरुण मुलाकडे जावा आणि त्याला मग विचारावा, ज्ञानदेवा, अरे तुम्ही तर 16 वर्षामध्ये विश्व माझं म्हणालात आणि मी माझ्या 16 वर्षामध्ये माझे काय उद्योग चाललेत, मला तुमचा विचार ऐकलाच पाहिजे आणि तो मला सांगा बघू. तुम्ही ज्ञानेश्वरीत लिहिलाय तो विचार कसा लिहिला मला बघू द्या एकदा. माझं वागणं बदलायचं असेल तर तुमच्या वागण्याकडे मला लक्ष द्यावं लागेल आणि मग मी तुमच्यासारखा झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम ज्ञानदेवानं ऐन 16व्या वर्षात गटमटीत केलं महाराज. आणि हे काम संतानं केलं आहे आणि म्हणून संतांनं काम केलं ते काम भरीव काम केलेलं आहे. ओरिजिनल काम केलेलं आहे. मानवतावादाचा सिद्धांत टाकून काम केले. मनुष्यत्व नावाची गोष्ट, मनुष्यत्व नावाची संस्कृती संतानं जन्माला घातली. जी माणसासारखी दिसून माणसासारखी आचार करीत नव्हती, विचार करीत नव्हती, वागत नव्हती, संतानं त्याच्यातलं मनुष्यत्व जागं केलं, शहाणपण जागं केलं, विचार जागा केला आणि तो विचार जागा करून माणसाला देव बनवण्याचा प्रयत्न केला. त्याचं देवत्व हरवलेलं ते शोधून त्याच्याजवळ दिलं. तू असा नाहीस, तो असा आहेस हे त्यांनी सांगून दिलं. आणि म्हणून त्यांच्या विचारावर आपण प्रेम केलं पाहिजे. जगामध्ये अनेक मोठमोठी विचारवंत मंडळी झाली. महात्मा ज्योतिराव फुलेसारखी, गांधीजीसारखी, थोर देशभक्त बाबूसारखी, छत्रपती शिवाजी महाराजसारखी, झाशीची राणी, हे मोठ्या संस्कृतीच्या विचारानं वाढले असल्यामुळे यांनी मोठी समाजामध्ये क्रांती केली. जसं आध्यात्मिक क्रांती, सामाजिक क्रांती, व्यावहारिक क्रांती, बौद्धिक क्रांती, न्यूटनसारख्या शास्त्रज्ञाने बौद्धिक क्रांती केली नाही का. राईट बंधू यानं बौद्धिक क्रांती केली, मोठे शोध लावले आणि समाजाला फार मोठी एक चांगली दिशा देऊन टाकली. कोणी म्हणजे क्रांती करत असताना समाजाच्या सगळ्या गोष्टी तळापासून शोधल्या, त्याचा भौतिक बौद्धिक विचार आणि म्हणून दृष्ट गोष्टीचा अतिशय प्रगतीच्या पथावर दिसणारी गोष्ट नेऊन ठेवतो त्याला शास्त्रज्ञ म्हणतात. आणि जी गोष्ट अदृश्य आहे तिची प्रतीती देतो, त्याचा अनुभव देतो, याला संत असं म्हणतात. म्हणजे शास्त्रज्ञ आणि संत हे 2 सख्खे जुळे भाऊ येतं. म्हणजे जी गोष्ट, माझं कीर्तन तुम्हाला चांगलं ऐकू यावा हे शास्त्रज्ञाचं काम आहे आणि या माईकमध्ये चांगलं बोलावा हे संताचं काम आहे. कळलं का. ह्या 2 गोष्टी स्वतंत्र आहेत. ह्या 2 गोष्टी स्वतंत्र. मी चांगलं बोललं पाहिजे आणि तुमचा मनाचा विकास झाला पाहिजे बुद्धीचा, हे संताचं काम आहे. पण माझं बोलणं तुमच्यापर्यंत आलं पाहिजे ना, हे शास्त्रज्ञाचं काम आहे. आणि म्हणून शास्त्रज्ञ आणि संत ह्या 2 माणसानं समाजाच्या सर्वांगीण विकास केला, सगळ्या अर्थाने विकास. परंतु भौतिक गोष्ट नासणारी असते आणि अध्यात्मातली गोष्ट अविनाशी असते. म्हणून भौतिकतेपेक्षा अध्यात्माला अधिक किंमत दिली गेली आणि म्हणून संत महंत या जगामध्ये वंदनीय ठरले. संत महंत वंदनीय ठरले. तमाशामध्ये 10-5 पोरी नाचत असतात, त्याही कृष्णाच्याच गवळणी म्हणत असतात आणि त्या नटून तटून म्हणतात. तमाशामध्ये नटून टटून असतात आणि त्या गवळणी म्हणत असतात, गणगवळण, आणि त्या कृष्णाच्या लीला चोरी केली, इकडं केलं तिकडं केलं तेही सांगत असतात. बरोबर सांगतात का नाही. बघितलं असून तुम्ही तमाशा, मग त्याच्यात असतं ते गवळणी नाचत असतात नाही का, ते बघत असतात, नाचत असतात. आणि काल्याच्या कीर्तनातही कीर्तनकार ह्या गवळणीचं चरित्र सांगत असतो. तोही कृष्ण सांगत असतो, तोही राधा गवळण, तोही गवळणी सांगत असतो. तमाशामध्ये स्टेजवर समक्ष गवळणी नाचतात आणि कीर्तनकार फक्त तोंडानं सांगतो. तमाशा संपल्यावर त्या गवळणीच्या पाया पडायला कोणी जात नाही, पण कीर्तनकाराच्या पाया पडायला गेल्याशिवाय. हा विज्ञान आणि हे अध्यात्म आहे. हा फरक तुम्हाला सांगितला. तिथे माणसाचं मनोरंजन होतं आणि इथे होतच की नाही का. हा फरक आहे का नाही. हा फरक का. विज्ञान शेवटी किती जरी प्रगत झालं तरी विज्ञानाबरोबर तोटे आहे. विज्ञान शाप की वरदान हा असा कॉलेजमधून निबंध असतो. विज्ञान शाप की वरदान हा निबंध असतो. परंतु संत वचन हा शाप कधी देत नाही, हे नेहमी आशीर्वाद देतं, नेहमी वरदान ठरतं. आणि म्हणून विज्ञानापेक्षा
अध्यात्म नेहमी श्रेष्ठ गायलं गेलंय आणि हे संतांचं काम. आणि म्हणून संतानं आपल्या वाङ्मयामधून ज्ञान विज्ञान तुझं तैसे वाटून देऊ, आणि म्हणून ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन गोष्टी वाटून सांगितलेल्या आहेत. हे स्वतंत्र दिलं आहे. हे ज्ञान आहे, हे विज्ञान आहे. ह्या दोन गोष्टी सांगितल्यामुळे संत नेहमी स्तुतीला योग्य ठरले. नेहमी स्तुतीला त्यांचं सर्व साधूनं, सगळ्या बुद्धिवंतानं, सगळ्या थोर राज्य चालवणाऱ्या महापुरुषानं, मग मोठमोठे असतील राजे चक्रवर्ती, त्याने संताला गुरुला नेहमी नमस्कार केला. का? तो फक्त आशीर्वादच देतो, शाप नाही. आणि म्हणून अशा संतांची महती आपल्या महाराष्ट्रामध्ये पैठणला नाथ महाराज असतील, पंढरपूरला नामदेव महाराज असतील, जोग महाराज असतील, स्वामी महाराज असतील, गुले महाराज असतील, मोठे बाबा असतील, तुकोबाराय असतील, गोरोबा काका असतील, सावतोबा महाराज असतील, चोखोबाराय असतील, कबीर महाराज, कुणी सुफी संत आहे, कुणी वारकरी संत आहे, कुणी ज्ञानी संत आहे. मग शिर्डीचे साईबाबा, गजानन महाराज हे आवलिया संत होते. यांनी काही केवढं कीर्तन केलं नाही. हे काही असं फिरत बसले नाही कीर्तन करीत. हे सुफी संत, आवलिया संत होते. नुसते लोक गेले, आपलं बघितलं की त्यांचं कल्याण करायचं. श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद, कबीर महाराज सुफी संत होते. तर नामदेव महाराज, तुकाराम महाराज हे वारकरी संत होते. कोणी विदेहमुक्त संत होते. अशा संतांमध्ये अनेक प्रकार. ह्या सगळ्या संतांना काम जे केलं ते समाजाच्या उत्क्रांतीवादाचं काम केलं. आणि म्हणून अशा संतांचं वर्णन करत असताना त्यांचं वर्णन कुठल्याही शब्दानं वर्णन होऊ शकत नाही. हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. संताचा महिमा वर्णावा तो किती
अलक्ष मूर्ती संतांना वातो किती हा शब्द असं ठेवलाय. नाथ महाराज म्हणतात मला संतांचा महिमा तसा वर्णन करता येणं शक्य नाही. हा इथपर्यंत त्याचा मर्यादित अर्थ आहे. महाराजांना असा प्रसंग कसा काय आला, असं कशासाठी महाराज म्हणले, असं त्यांना कुणी काय विचारलं की असं कशासाठी लिहिलं, तर प्रसंग असा घडला. नाथ महाराजांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा कालखंड आहे ना, ते 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी आळंदीला घेतली. 16व्या शतकात तुकाराम महाराज जन्माला आले, पण 14व्या शतकात नाथ महाराज जन्माला आले. म्हणजे मोठं अंतर दोघांच्या जन्मामध्ये होतं. नाथ महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली. ज्यावेळा ज्ञानेश्वर माऊलीनं नेवाशाला ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, तो सच्चिदानंद बाबा नावाच्या मृत व्यक्तीला जिवंत करून लिहिला. लक्षात, ते ब्राह्मण वंशात जन्माला आलेले होते आणि त्याची अंत्ययात्रा पाहिली. आपल्याला गोष्ट माहिती आहे. त्यांना जिवंत केलं. ज्ञानेश्वर माऊलीनं फार मोठं काम केलं. ते वर्णन का नाही मला करता येत संतांचं, तर ज्ञानेश्वर माऊलीला मेलेली माणसं उठवायची नव्हती. त्यांच्या कामातला नीट गाभा समजून घ्या. सच्चिदानंद बाबा पैठणून रेडा बोलून गेल्यानंतर जेवढा सच्चिदानंद बाबा प्रवरेच्या किनाऱ्यामध्ये त्यांची अंत्ययात्रा त्यांनी बघितली आणि त्याच वेळेला एका ब्राह्मण कुटुंबामध्ये बाई सती जाते आणि त्यावेळेला सती जाण्यासाठी सगळ्याच महिला, काही पुरुषाबरोबर मरायला कोणी तयार नव्हतं. मरण हे कोणाला कधीच आवडत नाही. कलियुग असो नाही तर कोणतं युग असो, मरण थोडंच आवडतं. एखाद दुसरी स्त्रिया उदास होऊ शकते, पण सर्वसाधारण स्त्रिया कशाला नवऱ्याबरोबर मरायला तयार होतील. नवऱ्याबरोबर घटस्फोटाला तयार होतात. घटस्फोट का मरायला? बायका घटस्फोट घेतात का मरायला कोणी तयार? सगळ्यात थोडेच असतात. म्हणजे काही समाजामध्ये चुकीच्या कल्पना फार आहेत. मग त्यावेळेला ही गावातली जी 10-5% माणसं होती ना, ही रूढीने आणि परंपरेने जखडलेली, ती बांबू घेऊनच त्या मैती यात्रेत चालायची. बांबू घेऊन मग त्या बाईला ढुसून ढुसून आतमध्ये मारायचं. अशी एक सतीची चाल त्यावेळेला फार खराब चाल होती त्यावेळेला. म्हणजे ज्ञानोबाराच्या काळाला बाई जर नवरा अगोदर मिळाला बाई मागं राहिली तर तिला राहूनच देत नव्हती, तिला जाळूनच टाकायची त्याच्याबरोबर. ही चाल होती. आणि ही सती जाणारी बाई ज्यावेळेला बघितली तर ज्ञानेश्वर माऊलीला सगळ्यात मोठं वाईट हे वाटत होतं, अरे ही बाई चांगली जवान, तिला मुलं बाळं मागं असताना सुद्धा, लहान लहान मुलं असताना, समजा तो मालक देव वशात मेला, परंतु ह्या मुलांचं काय होणार? आणि ही मुलं उन्हाळ गावामध्ये हिंडणार, त्यांना अन्नपाणी कोणी देणार नाही. ही जर गावागावातून असे पुरुष जर त्यावेळेला कॉलऱ्याच्या साथीनं, पटकीच्या साथीनं अनेक माणसं मरत होती, मग त्यावेळेला गावाची गावं वस पडायची, मुलं उन्हाळ व्हायची, मुलं खराब व्हायची. ही चाल सगळ्यात बेकार आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराने ही चाल बंद करण्यासाठी आपल्या गुरु महाराजाला सांगितलं की याला जिवंत करायचे. का? मेलेला माणूस जिवंत करणं हा उद्देश ज्ञानोबारायचा नव्हता. हा काय उद्देश? त्यांच्या आळंदीत काही माणसं मरत नव्हती का? मेली नाही का आळंदीत माणसं? परंतु ही चालच बंद करायची, ही बेकार चाल आहे. आणि म्हणून त्यावेळा त्या गावच्या लोकांना विचारलं, ह्या बाईला कशाला तुम्ही बांबू घेऊन का चालले? हे ती म्हणली सती जायचे आणि हे यांच्याबरोबर पेटात उडी टाकणार आहे. माऊलीनं त्या बाईला समजून सांगितलं. त्या बाईला पाया पडायला आली ना ती बाई माऊलीच्या, इथे स्नान करीत होती आणि ते कपडाला कुंकू द्या 10-5 जणी. माऊलीने विचारलं काय चालले? म्हणले माझे मालक वारले, सच्चिदानंद त्यांचं नाव होतं आणि मी त्यांच्या चितेत उडी टाकणारे, चिता पेटलाव. माऊलीने सांगितलं बाई तुम्ही मरू नका, मुलं कुठे तुमची? ही काय म्हणली माझी मुलं रडतायत. म्हणजे माऊलीला फार मोठी दया आली हो की ही मुलं रडतात. बाई सती चालली, मालकावर प्रेम म्हणून चालली सती. बाईला समजून सांगितलं बाई तुम्ही मरू नका, तुम्ही जाऊ नका सती, ह्या मुलांचं संगोपन करा, सती जाऊ नका. ज्ञानोबाराने समजून सांगितलं पण ती बाई ऐकायला तयार नाही. ती गावात लोक म्हणले महाराज तुम्ही काही नका सांगू लोकाला आणि काही नका समाजात पेरून टाकू. आता हे बघा चांगलं सगळ्या लोकांना एका वेळेला समजतं असं काही नाही आहे. एका वेळेला समजत नाही. चांगलं फार बिंबावं लागतं तेव्हा समजतं. खोटं माणसाला पटकीन समजतं महाराज. कीर्तनाला माणसाला पत्रिका छापावं लागतात. दारूची भांडणं बघायला काय पत्रिका छापायच्यात? माणसं भांडण चाललं ना, अहो घरात बाई स्वयंपाक करीत असली
आणि तिकडे जर बाहेर गल्लीत भांडण चाललं आणि ही जर चुलीवर भाकरी करीत असली, एक भाकरी चुलीला एक भाकरी तव्यावर दुसरी हातावर जर असली ना, तरी बाई भांडण बघायला हातावर भाकरी सकट बघायला, अशी भाकर हातावरच तिकडं बघायला जाते. का? तिला विचारलं, अहो भाकरी हातावर ठेवली? हो म्हणली, चुली पुढे एक भाजत होती आणि तव्यावर एक होती. म्हणली मग तुम्ही ते भाजून तव्यावरली खाली भाजायला लावायची मग घ्यायची. आणि म्हणली भांडण वसारल्यावर काय मड बघू का मग? म्हणजे भांडण वसारल्यावर काय पाहतो, म्हणजे भांडण बघायला बाई भाकरी सकटच गेली. मग आता भाकरी सकट गेल्यावर नंतर इकडं चूल असती, त्या चुलीला एक आवला असतं, तिकडं दूध ठेवलेलं आहे, त्या चुलीवरून बारकं चुलीचं पिलू, ते त्याला आऊल म्हणतात, चुलीचं पिलू, त्याच्यावर दूध ठेवलेलं. आणि वर तव्यावर भाकर भाजती, खाली पोटाला एक भाजती. आणि ते दूध खालचं जाळ पुढं भाकरी लावल्यामुळे तो जाळ गेला त्या आवल्याकडं, ते दूध आलं भासा भासा होतो, ते दूध लागलं वरच्या भाकरीला बोलायला, रकमा काकू तुमची पाटण पारच जळाली. या भाकरीला, वरच्या भाकरीला दूध बोलायला लागलं, वरचं तिकडून वर आलं ना, उतू आलं, रकमा काकू तुमची पाटण पारच जळाली. ती म्हणली माझी पाटण जळाली, पण ह्या सकूचे पोट जळालं ते तुला नाही दिसलं का खाली? म्हणजे तिचं जळालं पोट आणि तिची जळाली पाठण. ते दूध म्हणलं काय करू बरं, तुम्हाला दोघीला मदत करू. ते खालची भाकरीला वाईट वाटलं, ती म्हणली अरे माझं तरी पोट जळालं आणि वरची ती पाठण जळाली, पण जी हातावर गेली ना ती माघारी येईल याची गॅरंटीच नाही म्हणली, ती तिकडंच तुटून पडल. मला सांगा, ही मग दूध म्हणतं मग मी काय करू, मी तुम्हाला मदत करू का? ते दूध भसा भसा उतू गेलं आणि पार दाराच्या बाहेर निघालं. तिकडून दुसरी बाई होती, म्हणली रखमा काकू तुमच्या घरात फुसफुस आवाज येत होते. म्हणली बाई 2-4 लिटर दूध उतू गेलं, काय कोण होती. माघारी आली ना तर दूध तिकडून इकडे येत होतं उंबरा ओलांडून. काकू कुठं गेल्या होत्या तुम्ही, कुणाचं भांडण चाललंय? म्हणजे दूध हिला विचारते काकू कुठं गेल्या होत्या आणि कुणाचं भांडण चाललंय. असं कीर्तनासाठी घडत नाही, हे भांडणात घडतं. विठ्ठल माणसाला मजा वाटते ना भांडण बघायला आला तर, कीर्तनात थोडीच मजा वाटते. माणसं कीर्तनाला बोलत म्हणले चला कीर्तनाला, हो पुढं तू मी आलो, हो पुढं मी आलो, हो पुढं मी आलो. माणसं पुढं घालते तर पण स्वतः पुढं निघत नाहीत. कीर्तनाला असं नाही, भांडणाला असं नाही म्हणत हो पुढं तुम्ही, नंतर तो भांडण बघायला. तो म्हणतो तू मागं थांब मला बघू दे पुढं. असं हे फरक आहे. तसं ह्या बाईला बायका म्हणतो जाऊ नका, ज्ञानोबारायला म्हणले तुम्ही काही काढता. ह्या बाईची चाल बंदच करायची समाजातली, हे ज्ञानोबाराच्या पक्क डोक्यात. त्यांनी लगेच निवृत्तीनाथ म्हणले महाराज आपल्या डोळ्यात देखत जर एखादी साध्वी स्त्री, एखादी पतिव्रता स्त्री, एखादी सौभाग्यवती स्त्री एखाद्या मालकावर उडी टाकून जर समाजातली मुलं उघडी टाकीत असेल तर ही समाजातली चाल फार बेकार आहे. म्हणले बाई तुम्ही जाऊ नका सती. म्हणले नाही मी जाणार. त्यावेळेला ते म्हणले तुमचं जाणं मी 100% बंद करणार, जाऊनच देणार नाही मी. कसं जाऊन देणार नाही माऊली तुम्ही? बघा म्हणली. चिता रचली आणि तिथं माऊली चालत गेली आणि निवृत्तीनाथाचा आशीर्वाद घेतला आणि त्या सच्चिदानंद मामाला उठवलं त्यांनी. का? त्यांना मेलेला माणूस उठवायचा नव्हता, तर समाजातली ही चाल, खराब चाल बंद करायची होती. लॉर्ड माउंट बॅटन याने समाज जसं स्वातंत्र्य दिलं आणि लॉर्ड डलहौसीनं, राजाराम मोहन राय बंगालचे आणि लॉर्ड डलहौसी नावाचा गव्हर्नर या हिंदुस्थानमध्ये होत्या, या 2 माणसानं सतीची चाल बंद केला. इतिहास आहे, पण या इतिहासकाराला माहीत नाही की 700-750 वर्षापूर्वी प्रवरा नदीच्या किनाऱ्यामध्ये सच्चिदानंद बाबाला उठून ज्ञानोबाराय सतीची चाल बंद करणारा हा पहिला देशातला समाजसुधारक आहे. हे या इतिहासकाराला माहीत नाही, हे इतिहासकाराने समजून घेतलं पाहिजे. पहिला समाजसुधारक जर कोण असेल तर ज्ञानेश्वर महाराज आहे. त्यांनी चाल कायद्यानं बंद केली आणि यांनी चाल आपल्या स्वतःच्या अध्यात्मशक्तीनं बंद केली आणि मेलेला माणूस उठवला. हो का? माणसं उठवणं हा उद्देश नव्हता, तर ज्ञानेश्वर माऊली एक समाज सुधारक होते. नुसते संत नव्हते, तर एक मिठी समाजाची क्रांती त्यांनी केली. स्त्रियांचं जखडून राहिलेलं व्यक्तिमत्व दासी जनाबाई सारख्याला फडामध्ये आणलं, फडाची मालकीन केलं आणि चूल आणि मूल एवढं जागा बंद करून तिला समाजात आणण्याचं काम केलं. स्वतःच्या बहिणीला अमृतानुभव चांगदेव 65 नावाचा ग्रंथ लिहिला
पण मुक्ताबाई स्त्रियांना ज्ञान सांगण्याचा अधिकार नसताना सुद्धा चांगदेवासारख्या 1400 वर्षाच्या तपस्वी माणसाला 65चा अर्थ सांगायला स्वतः आपल्या घरातल्या एका मुलीला लावलं. सांगितलं, मुक्ता तू ह्या चांगदेवाला सांग, म्हणजे समाजाला कळेल की स्त्रिया सुद्धा ज्ञान सांगण्याचा अधिकार स्त्रियांना आहे. ही समाजात शिक्षणाची व्यवस्था 750 वर्षापूर्वी स्त्रियांची व्यवस्था ही स्वतः ज्ञानेश्वर महाराजानं केली आणि त्याचं प्रॅक्टिकल ज्योतिराव फुल्यानं आणि सावित्रीबाईनं केलं. लक्षात ठेवा, हे प्रॅक्टिकल. परंतु इतिहास फक्त हा ज्योतिराव फुल्यांचा लिहिला जातो. ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःच्या बहिणीला चांगदेवासारख्याला शिक्षण देण्याची जी एक पद्धती अंमलात आणली, ती पद्धती अध्यात्मानं एक चमत्कार म्हणून पाहिली जाते. अरे हा चमत्कार नसून हे सगळ्यात मोठी सामाजिक सुधारणा आहे. ही समाजातली क्रांती मोठी. एका बाईला एका महापुरुषाच्या समोर एक गुरुजीचा दर्जा दिला, एका स्त्रीला गुरुजीचा दर्जा दिला आणि फार मोठी तपस्व्याला एका विद्यार्थ्याचा दर्जा देऊन या दोघांची शाळा खुलली गेली. ही सामाजिक क्रांती ज्ञानोबारायची, ही सामाजिक क्रांती. परंतु आपली फक्त नजर बदललेली आहे, आपली नजर बदललेली आहे. ज्या नजरेने आपण ज्ञानोबारायला बघायला पाहिजे त्या नजरेने आपण पाहत नाही. हे वारकऱ्याचं काम आहे, हे माळकऱ्याचं काम आहे, हे पंढरपूरला जाणाराचं, हे गंध लावणाराचं काम आहे, आपलं काम नाही आहे. अशी समाजाच्या सुशिक्षित माणसामध्ये काय झाली, धारणा झाली. एक चुकीचं प्रेझेंटेशन समाजाला दिलं गेलं. अरे ज्ञानोबाराय एक मोठे भाषा तज्ज्ञ होते, मोठे साहित्यिक होते, मोठे समाजसुधारक होते, मोठी क्रांती यांनी केली. 56 भाषेचा, हजारो भाषा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिल्या. म्हणजे ते काय, जसे डॉक्टर राधाकृष्णन देशाचे डॉक्टर राधाकृष्णन यांना 16 भाषा, 17, 18 भाषा येत होत्या. अरे ज्ञानोबारायला हजारो भाषा येत होत्या. त्यांनी 56 भाषेचा तर ज्ञानोबारायच्या 56 हा शब्द संख्यात्मक नाही तर 56 हा शब्द गुणात्मक आहे. 56 एखाद्या माणसाला मला इकडून जाऊ नको, इकडून जा, इकडे रस्त्याचं काम चाललं, इकडून जा, पण तो तिकडूनच गेला आणि पडला खड्ड्यात, पाय मोडला आणि दवाखान्यात भरती झाला. भरती झाल्यानंतर दुसरा माणूस जो सांगत होता त्याला भेटायला गेला. म्हणला, एक पाय मोडला कर फक्त. काय म्हणला, एक पाय मोडला कर फक्त. फक्त या म्हणण्याने काय म्हणायचे याला, फक्त एक पाय मोडला कर इथपर्यंत ठीक आहे, पण तो काय म्हणला, एक पाय मोडला कर फक्त. म्हणजे याचा हातही मोडायला पाहिजे होता आणि दुसरा पाय मोडायला पाहिजे होता, असं याला म्हणायचे का. अरे तुला मी एकदा नाही ना सांगितलं इकडून जाऊ नको, तुला एकदा, दोनदा, तीनदा. अरे तुला मी किती वेळाला सांगितलं, 56 वेळाला सांगितलं, तरी तू माझं ऐकलं. 56 ही संख्या सांगण्याची परिसीमा झाली. याच्यापेक्षा दुसरा शब्द सांगण्यासाठी शिल्लक नाही. म्हणून 56 भाषेचा केला असे गौरव. ही 56 संख्या नसून सांगण्याची परिसीमा आहे. ह्याच्यात हजारो भाषा ज्ञानेश्वरी ग्रंथात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज भाषेतले तज्ज्ञ होते, मोठे साहित्यिक होते. ज्ञानोबाराय मोठं साहित्य ज्ञानोबाराने निर्माण केलं आणि म्हणून समाज सुधारक होते, साहित्यिक होते. ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराजाकडे ओतप्रोत होत्या आणि म्हणून तसं यांचं मोठेपण शब्दानं कधीही सांगता येण्यासारखं नाहीये. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की साधूचं मोठेपण, संताचं मोठेपण, कुठलाही संत असला तरी त्याचं कोणालाही सांगता येणार नाही. संताचा महिमा वर्णावा तो कितीही वर्णन केलं तरी ते कोणाला जमणार नाही. का, आपल्या गावातला बेडूक असतो, बेडूक ते पावसाळ्यात डराव करतो. त्याला पकडून आणलं आणि त्याला सांगितलं रोज आपल्या गावातल्या तालमीमध्ये जायचं, तुला बदाम, पिस्ता, काजू, दूध प्यायला देतो, फक्त रोज तालीम करून तो बायला एवढं व्हायचं. कुणाला सांगितलं, बेडकाला. बेडूक असेल ना माहिती. बेडकाला बदाम, काजू, पिस्ता खायला गाठला आणि दूध प्यायला दिलं, तूप दिलं खायला. त्याला सांगितलं बायला एवढं व्हायचं, व्यायाम करून होईल का बेडूक बायला एवढं. तसा किती पंडित, किती आचार्य, किती शास्त्री, किती मोठा पाठांतरवाला जरी काही जरी असलं तरी महाराज तो संत होणं फार अवघड आहे. संत अतिशय अवघड. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या, परित्या निराळ्या कामधेनू. परित्या निराळ्या
कामधेनु कामधेनु परित्याग राया कामधेनु परित्याग राया कामधेनु गायी असल्या आणि किती शेळ्या मेंढ्या असल्या तरी कामधेनू होणार नाही. त्याप्रमाणे महाराज कामधेनू काम तसं संतत्व ही एक अवस्था आहे. आता बघा, पुरुषांच्या बाजूला पुरुष बसले, स्त्रियांच्या बाजूला स्त्रिया बसल्या, मुलांच्या बाजूला मुलं बसली. ही समाजातली व्यवस्था आहे, ही व्यवस्था आहे. पण कीर्तन प्रवचन ऐकून मनाला जो काही चांगला विचार मिळाला, ही मनाची व्यवस्था नसून ही मनाची अवस्था आहे. बसणं ही व्यवस्था आणि विचार समजून आपल्याला आनंद मिळणं ही अवस्था आहे. तशी संत ही व्यवस्था नाही, तर संतत्व ही एक अवस्था आहे, एक विचाराची उंची आहे. आणि या उंचीचं वर्णन सामान्य माणसाला कुणाला कशानं कुठ्या कधीच करता येत शब्दिकाची काम नाही येते शब्दिकाचे काम नाही येते शब्दिकाचे काम नाही येते शब्दिकाचे काम संतांचा महिमा तो बहु दुर्गावा संतांचा महिमा तो बहु दुर्गावा संताचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे. अशा प्रकारचा महिमा त्यांचा फार कठीण आहे, तो शब्दात येणं. असं नाथ महाराजाला म्हणायची वेळ का आली, का आली तर नाथ महाराज त्यांच्या गावामध्ये एक दिवस त्यांच्या वाड्यात झोपले आणि झोपल्यानंतर आळंदीचे ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या स्वप्नात गेले. स्वप्न सगळ्यालाच पडतात, आपल्यालाही काही स्वप्न पडत नाहीत का? रोज आपल्याला स्वप्न पडतं, ते फक्त आपल्या ध्यानात राहत नाही. काही काही स्वप्नाचे माणसं झोपीत अशा काही झोपा असतात, माणसं इथं झोपल्यावर तिकडे उठायला जाते, झोपणार इथं आणि उठायला जाणार तिकडं. लक्षात. एक माणूस माझ्याकडे मी असा आळंदीला बघितला, आम्ही धर्मशाळेत, तो झोपला, झोपीतच त्याने वळकुटी गुंडाळी डोक्यावर ठेवली, धर्मशाळेच्या बाहेर निघाला झोपेतच. आणि जेवढा दरवाजात गेला आणि त्याला कडी उघडताना झोपेतच त्याने सगळं कडी उघडताना तेव्हाच त्याचं डोकं आदळलं त्या दरवाजाला. आणि मग जागा झाल्यावर म्हणला, काय झालं गड्या, वळकुटी कोणी गुंडाळली? म्हणजे माणसाचे झोपेचे प्रकार, कुणी कसं झोपल, काय स्वप्न पडतील, हे फार नमुन्याचे प्रकार आहेत झोपेतले सगळे. पण नाथ महाराजाला असं एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज आले.
श्री ज्ञानदेवे मुनी स्वप्नात सांगितली मात मजला ज्ञानदेवे सांगितली मात मजला सांगितली मात श्री ज्ञानदेवे मुनी स्वप्नात सांगितली मात मजलागी सांगितली मात ते स्वप्नात आले. त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीबद्दल ऐकलेलं होतं, कारण त्यांच्या अगोदर 200 वर्षापूर्वी पैठणला ज्ञानेश्वर महाराज आले होते ना. आणि ब्राह्मण समाजाची माणसं ही कोणती गोष्ट लिहून ठेवायला लई पटाईत. जशी आपली माणसं बांधण्यात पटाईत, तशी ब्राह्मणाची माणसं कशात पटाईत? प्रत्येक गोष्ट लिहून ठेवणार. काही जरी तुम्ही पहा, एकच कुटुंब ब्राह्मणाचं असतं गावात, त्या माणसाला तुम्ही भेटायला जा, त्या ब्राह्मणाच्या माणसाला. ते जर नसतील ना घरी, आणि त्या बाईला विचारायचं, काका आम्हाला भेटायचे, ती बाई लगेच म्हणणार, अहो काका आहे ना जालन्याला गेलेत, किंवा शेजारी कोणतं गाव आहे तुमचं तालुक्याचं, बदनापूरला गेलेत, तुम्हाला भेटायचे का? तुम्ही बरोबर काय करा, 6:10 या, कारण ते जाताना सांगून गेलेत मी 6 वाजता घरी येणार आहे. आणि बरोबर बनले, ठीक आहे आम्ही येतो. ती माघारी फिरला ना, लगेच ती बाई, अहो इकडे या, तुमचा फोन नंबर लिहा, तुम्ही कोण आहेत सांगा, मी आलो त्यांना सांगन की तुम्ही अमुक आलात तमुक आलात, भेटून गेलात, आणि तुम्ही सांगन मी, आणि तुम्हाला ते फोन करतील किंवा ते काहीतरी निरोप देतील, इकडे या, ह्या कागदावर लिहून ठेवा. ही ती बाई तुम्हाला व्यवस्थित टायमिंग सांगणार, व्यवस्थित तुम्हाला हे करणार. आपल्या बाईला विचारा, मला पाटलाला भेटायचंय, किती वाजता येऊ? ती बाई काय म्हणून, बाया पाटलाचं काय सांगावं, कधी येतील, त्यांचं काय मेळच नाही. बाया मी संध्याकाळी येऊ का भेटायला? नका नका, संध्याकाळी येऊच नका. का? पाटील तुम्हाला संध्याकाळी नीट भेटायचंच नाही. बाया मला सांगा, किती अवघड आहे, किती अवघड आहे. महाराज, आपल्या माणसाची नुसती आळंदी पंढरीला गर्दी असते, भरपूर गर्दी, पण काय सांगावा, बिड्या फुकीत तंबाखू थुकतच प्रदक्षिणा असते. त्या बिड्या फुकीत तंबाखू थुकीतच. एक ब्राह्मण माणूस तुम्हाला आळंदी पंढरीमध्ये रस्त्यानं बिडी पेताना मला एक ब्राह्मण दाखवा, एकच दाखवा. 45 वर्ष या गावात मी राहतो, एक ब्राह्मण बिडी पेताना मला रस्त्यात दाखवा. मी कितीतरी उभ्या गांधावाली आणि माळाचं गठुड गळ्यात असणार. अरे तुम्हाला लाजा कशा वाटत नाही? थोड्याफार तरी, थोडी तरी आपली नाही तर जगाची तरी लाज असली पाहिजे आपल्याला, थोडीफार तरी. एक कुटुंब ब्राह्मणाचं गावात असतं, पण ते महाराज आमोशा आहे, एकादशी आहे, आज अमुक वार आहे तमुक वार, आपल्या दारात येतं, आपणच त्याला मिरचीत मिरची, मिठात मीठ, पिठात पीठ, तेलात तेल, तुपात तूप, एवढं पुंजकं बांधून तो माणूस घरात जातो, पिठाचं आणि मिठाचं. पण आपल्या बायका पोराबरोबर तो तुपाबरोबरच खातो, भाताबरोबरच खातो. आपली 50 एकर टमाटा, 25 एकर बटाटा, इतकी बाजरी, इतकी ज्वारी, तरी ही आवला डाब्यावरच जेवायला जाते. एवढी प्रॉपर्टी असून ही माणसं डाब्यावर, आणि ती भीक मागून ती माणसं तुपाबरोबर खातात. बदलणार कधी तुम्ही? देशाचे 80, 70, 90, 95% IAS ऑफिसर, डॉक्टर्स कुणाचे येतं? तुम्ही नुसती माळा घालून गर्दी करता कशाला? गर्दी काय करायचं काय कारण आहे महाराज? समाज हा बदलला पाहिजे. देशाचे डॉक्टर्स तुम्ही पाहिले, पुण्यातले डॉक्टर जर पाहिले तर 90-95% डॉक्टर कोण? दांडेकर, अभ्यंकर, जोशी, कोण डॉक्टर आहेत महाराज हे? आणि तुमची पोरं गेली कुठं? तरी आपण भूषण, आपला पोरगा ना सरकारी कामाला लागला, कुठं? कलेक्टर कचेरीला. कुठं असतो? गेल्या गेल्या आपला पोरगा भेटेन तुम्हाला. ही म्हणला इथून वड्यापर्यंत आपलीच जमीन आहे, आखी वड्यापर्यंत. इकडचा बांध आहे ना,
तिकडचं लिंबाचं झाड आणि इकडचं बाबळीचं झाड आणि मागचं चिंचेचं झाड आहे. हा अख्खा 2-4 नंबरचा पट्टा आपलाच आहे. आणि पोरगा सरकारी कामाला आहे. गेल्या गेल्या आपलाच पोरगा भेटन. आणि म्हणले आणि आपल्याच गावचा कलेक्टर आहे. पोरगा आपल्या गावचा तिथं कलेक्टर आपला. कलेक्टर कोणाचा आहे काय नाही म्हणले. ते पलीकडे नाही का त्या पत्र्याच्या घरात राहणार ते कुलकर्णी आप्पा, त्याचा पोरगा कलेक्टर आहे म्हणला. आणि तुझा हा चिंचापासून हा वड्यापर्यंत बांध, हा तुमचा पोरगा कुठं राहिला म्हणला. टुलाव वाटलाय. ह्याची जमाजाला लाज वाटली पाहिजे आपल्याला, लाज. ह्याच्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन गोष्टीसाठी नाही, माझं कीर्तन याच्यासाठी. लक्षात ठेवा. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, काय करतात तुमची पोरं, किती अभ्यास करतात. विचारलंय का कधी तुमच्या पोराला तुम्ही काय करतो, अभ्यास केलास का, तू वेळेवर घरी आलास का, इतक्या उशिरा तू काय येतोस, मी रात्री 9 वाजता जेवतो तरी तुझा पत्ता नसतो, तू कुठं जातोस, तू कुणात बसतोस, कुणात उठतोस, काय करतोस, तुझा कोण मित्र परिवार आहे, विचारले का कधी तुम्ही त्याला. का नाही विचारलं. असा गुन्हा तुम्ही का केला. हा सगळ्यात मोठा गुन्हा का केला. अरे विचार हा संताजवळ आहे आणि विचार हे सगळ्यात मोठं शस्त्र आणि सगळ्यात मोठं प्रगतीचं हे सगळ्यात मोठं स्थान आहे. लक्षात ठेवा. विचार हीच खरी प्रगती आहे. दुसरं तिसरं काही नाही विचारात. लक्षात ठेवा. विचार श्रेष्ठ आहे. तुम्ही पहा आता तुमच्या गावात इतक्या महिला माझ्या पुढे बसलेल्या आहेत आणि इतके पुरुष आहेत. पोरं बेरं सगळी तरुण पिढी आहे सगळे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, सिंपल गोष्ट आहे. कुठल्याही गावात जर गेलं तर जास्त पुरुष बिड्या पितात का बायका पितात. जास्त बाया बिड्या पितात का पुरुष पितात. तुमच्या गावची काय पोझिशन आहे. महिला पुरुष पितात ना. दारू पिताना पुरी जास्त पितात का पोरं पितात. पुरी बोलल्या पोरं पितात बोलले. मला सांगायचं काय, हे एक सामान्य गोष्ट आहे. मी एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतोय, ध्यान धरून ऐका. ती गोष्ट सिंपल आहे, साधी आहे. मुली दारू पित नाहीत, बिड्या महिला ओढीत नाहीत, गांजा ओढीत नाहीत. गावाच्या आड्यावर चौकामध्ये लिंबाच्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली, चिंचेच्या झाडाखाली जुगार खेळताना आणि पत्ते पिसताना म्हाताऱ्या दिसतात का. म्हातारडी कोण दिसतं गावामध्ये. चौकात म्हातारी माणसं दिसतात. एक सुद्धा स्त्री किंवा 10-5 म्हाताऱ्या तरी एखाद्या मसोबाच्या पिरुईच्या मर्याईच्या देवळात कधी पत्ते खेळताना म्हाताऱ्या स्त्रिया दिसत नाहीत. पण ही म्हातारी माणसं नेमकी चौकात आणि शाळेच्या पुढच्या दारात खेळल्याशिवाय राहत नाही. यांना लाजच वाटत नाही की आपली पोरं ही आपल्याला बघणार आहेत आणि आपल्याला पाहून काय होणार आहे या समाजाचं आणि या गावाचं, हे यांना कधी वाटत नाही. हे का घडलं असं, असा माझा प्रश्न आहे. हे का घडलं याचं एकच उत्तर आहे महाराज. का घडलं असं तुम्ही कधी विचार केलाय का. अख्ख्या गावच्या समाजात स्त्रिया चांगल्या वागतात आणि पुरुष बिघडले. हे का घडत असन त्याचं एकमेव कारण आहे महाराज, तो गुन्हा आपण केला आहे. तो कुणी केला नाही. मुलगी जन्माला आली आणि मुलगा जन्माला आला. ज्यावेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस मुलगी रांगायला लागली, खेळायला लागली, बाहेर जायला लागली, शाळेत जायला लागली. तर तिला ज्यावेळेस लहानपणात बाहेर चालली की त्याला आईवडील विचारतात कुठं चाललीस. विचार हा माझा सिद्धांत आहे. विचार कुठं चाललीस, फक्त एवढंच विचारलं. तिला उंबरा वलांच्या अगोदरच तिच्या डोक्यात हे असतं, मला जर आईनं वडिलांना विचारलं, चुलतीनं विचारलं कुठं चाललीस, तर मला पहिलं उत्तर सांगावं लागेल. म्हणजे तिच्या डोक्यात विचार आहे आणि मला उत्तर सांगावं लागेल, हे तिच्या डोक्यात आहे. म्हणजे विचार हा तिच्या पाठीमागचं शस्त्र आहे, पाठीमागचं, आणि तिला उत्तर द्यावं लागेल. मग ती उत्तर द्यायला नसेल ना, बाहेर जायचीच नाही ती, कारण तिला विचारणार आहेत ना. तरुणपणात आई वडील विचारतात, लग्न झालं की तिला मालक विचारतो कुठं गेली होतीस, कुठं चाललीस, काय काम आहे तिकडं. तिला विचारणारा मालक असतो. विचार तिच्या पाठीमागच आहे. बालपणात आई वडील, तरुणपणात मला. ती म्हातारी झाली आणि ती म्हातारी जरी कीर्तनाला चालली तरी नातू असतो दारात, आजी कुठं चाललीस ग तू, कुठं चाललीस तू. मी बाबाला सांगा आजी इकडे चालली. म्हणजे तिला डोक्यात असतं की ह्या पोराला मला पहिलं सांगावं लागेल बाबा मी इकडे चालले. म्हणजे म्हातारी झाली तर नातू विचारतो, तरुणपणात मालक विचारतो आणि बालपणामध्ये आई वडील विचार.
फक्त तिला विचारलं, कुणी कुऱ्हाडे घेत नाही, काठ्या घेत नाही, सुरी घेत नाही, चाकू घेत नाही, फक्त विचारलं कुठं चालेल. फक्त विचार, तिच्या डोक्यात विचार आहे. हीच गोष्ट तुम्ही मुलाच्या बाबतीत केली नाही, जी मुलीच्या बाबतीत केली हीच गोष्ट तुम्ही मुलाच्या बाबतीत केली नाही. मुलीला जन्म देताना, मुलाला जन्म देताना, मुलीला खाऊ पिऊ घालताना, मुलाला खाऊ पिऊ घालताना, मुलाला शिक्षण देताना, मुलीला शिक्षण देताना, मुलाला सांभाळताना, मुला तुम्ही एकाच पद्धतीने सांभाळलंय. याला ज्वारीची भाकरी, तिला ज्वारीची भाकरी, याला गव्हाची पोळी, तिला. जर स्त्रीला आणि पुरुषाला एकाच पद्धतीने सांभाळलंय, एकाच बाजूने जर सांभाळलेलं आहे, तर तुम्ही मुलीला विचारता, मुलाला का नाही विचारलं? कुठं चाललास तू, काय करतो तू? माझं कीर्तन सांभाळलं, एका म्हाताऱ्या माणसाने विचारलं, बाबा अहो तुमचं विचार, मी माझ्या पोराला विचार गेलो तर तो मला चांगला ठोकून काढील. म्हणलं लई टोणगा झाल्यावर कशाला विचारलं? बालपणापासूनच विचारायचं. लई टोणगा झाल्यावर त्याला विचारलं कशाला ह्या टोणग्याला? कारण तो लहानपणापासून सवय लावलीच का विचारायची? जी माणसं बालपणापासून विचारायची सवय लावतात, जी माणसं, घरातली माणसं मुलाला आणि मुलीला विचारतात. माझं ध्यान धरून वाक्य ऐका. ज्या मुलाला आणि ज्या मुलीला आईबापानं विचारलं त्याच मुलाचा समाज विचार करतो. ज्याला तुम्ही विचारलं नाही त्याचा कुणीही विचार करायला तयार नाही. कळलं का माझं वाक्य? नाही. अहो तुम्ही घरातच तुम्ही त्याला विचारलं नाही तर त्याचा समाज कशाला विचार केला? त्याच्या वागण्याचा, त्याच्या बोलण्याचा, त्याच्या उंचीचा कारण तुम्ही विचारलं तरच त्याच्या विचाराची उंची वाढणार आहे. तुम्ही विचारलंच नाही तर त्याच्या विचाराची उंची वाढणार नाही. म्हणून आपल्याला एखाद्या वेळेला कीर्तन नाही ऐकता तरी चालेल, नाही हरिपाठ पाठ झाला तरी चालेल, नाही काकड्याला गेला तरी चालेल, पण रोजच्या रोज तुमच्या शाळेतून येणाऱ्या मुलाला तुम्हाला विचारता आलं पाहिजे, आज काय शिकवलं बघू, मला दाखव. गुरुजींनी काय बोललं, तू आज उशिरा का आलास, तू कोणात बसला होता, तू अभ्यास केलास का? हे तुम्हाला त्याला रोजच्या रोज विचारता आलं पाहिजे. नाही काकड्याला गेलात तरी चालेल, काकडा तुम्हाला फाशी देणार नाही, पण याला जर विचारलं नाही तर तो ऐन वेळेला तुम्हाला फाशीला लटकावल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून विचार हा सगळ्यात महत्वाचा आहे. तो बालपणापासून त्याला विचारायचं. हे महाराज भक्तीची खरी विचाराची धार आहे. म्हणून विचार करणं आणि विचार करायला लावणं हे संतांचं मुख्य काम आहे. महाराज हे काम संतांनी केलं. तुम्ही विचारा. आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये विचार असला पाहिजे, विचारलं पाहिजे, विचारून कोणती गोष्ट केली पाहिजे. हा विचार सगळ्यात मोठ्या उंचीचा विचार आहे. आणि हा विचार, आपला विचार, हा स्वप्नातला विचार त्यांनी गिरजाबाईला सांगितला नाथ महाराजांनी. अगं मला असं ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात आले, ते लिहिले, मी वाचलं होतं, यांनी शुद्धीपत्र दिले, हे केले, आणि हे ज्ञानेश्वर महाराज त्यांनी सांगितलं. श्री ज्ञानदेवी येऊन स्वप्नात सांगितली मात मज लागी, अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊन आळंदी स्थळी काढवेगी. हे मला सांगितलंय म्हणले त्यांनी. ते गिरजाबाईला सांगितलं. मग गिरजाबाईला सांगितलं, एवढे थांबले का नाथ महाराज? नाही. दुसऱ्या दिवशी जी माणसं पुथीला आली ना त्यांनाही सांगितलं त्यांनी. अरे म्हणले माझ्या मनामध्ये ना रात्री स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर महाराज आले आणि त्यांनी सांगितलं अजन वृक्षाची मुळी कंठाला लागली, तुम्ही काढा. पण म्हणले मी एकटा कसं जाऊ? एकटा ब्राह्मणकडे 200-250 मैल जात असतो का? जात असतो? आपली माणसं कुठे जातात रात्री? प्याल्यावर त्यांना काय? प्याल्यावर काय? प्याल्यावर पुढे जाते तरी कुठे उठे तिथे. ब्राह्मण म्हणून शिकत जातो? अजिबात जाणार. संध्याकाळ जरी झाली आणि त्याला बोलू, काका आपल्याकडे जरा पंचांग सांगायचे, तुम्ही कोणाला तरी पाठवा, मग मी त्याच्या बरोबर येईल. आपल्या माणसाला विचारा, अरे इकडे जायचं आपल्याला 9 वाजता, तू हो पुढं, मी एकटा येतो मागून म्हणला का? त्याला 40 फुटाचा रस्ता प्यायलाच पुरत नाही ना चालायला त्याला काय? एकटा नाही गेले नाथ महाराज, स्वतःची भक्त दिंडीच घेऊन गेले अख्खी. म्हणले आपण बरोबर जाऊ, तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज गाठ घालून देऊ. तिथे गेले, तो मोठा इतिहास आहे, मी सगळा सांगणार नाही. गेले आणि त्यांनी शोधलं, तिथं ही दिंडी भजन करीत बसली आणि त्यांनी 3 दिवस उपास करून शोधलं आणि त्या विवरामध्ये आतमध्ये गेले आणि 3 दिवस ज्ञानेश्वर महाराजाबरोबर संवाद करीत राहिले. 1 दिवस नाही, दशमी, एकादशी, द्वादशीलाच बाहेर आले. द्वादशीला पाऱ्यांचं जेवण खावण झाल्यावर बाहेर आले आणि ते जेवणही झाले, ज्ञानेश्वर वाणी आले, सामुग्री, हे सगळा प्रकार आहे. पण ज्यावेळेला हे बाहेर आले ना त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये ग्रंथ होता. जाताना काही नव्हतं, जाताना गळ्यात टाळ, दिंडी भजन करीत, हे बसले भजन करीत, हे गेले आतमध्ये. 3 दिवस पत्ताच नाही जंगलामध्ये गेले, कुठं गेले. पण ग्रंथ घेऊन आल्यानंतर मी यांनी पाहिलं, अरे नाथ महाराज आले बा, पण हातात काय यांच्या? अक्षरे नव्हती देखा
ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्रकच फरक लक्षात. बिना आंघोळीचा माणूस आणि आंघोळ केलेल्या माणसात फरक दिसतो नाही का. दुरुसला इकडं लाळ गळाले, तिकडं केस पडले, तिकडं, पण आंघोळ केल्यावर माणूस जरा टापटीप दिसतो. तसा आतून व्यवहारातून आलेल्या नाथ महाराजांची कांती वेगळी दिसायला लागली. मग त्यांनी विचारायला सुरुवात केली, महाराज काय बोलले, कसं बोलले, कसं आले, आम्हाला भेटायचं होतं. तुम्ही म्हणले नाही, म्हणले भेटायचं होतं, पण तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणले मी आता तुम्हाला भेटलोय तर तुम्हीच त्यांना सांगा आणि हे त्यांच्यासाठी द्या. हे तुमच्यासाठी आणले म्हणले, हे त्यांनी मला सांगितले की आपल्यासाठी दिले, हे आपण हे घरी गेले वाचू आणि सांगू. तरी ती भजनातली माणसं सारखं विचारायची तुम्हाला काय बोलले, कसं झालं, काय झालं. नाथ महाराजांनी सांगितलं. पुन्हा तिथून चालत 10-15 दिवसात पैठणला आले, तरी पैठणची माणसं विचारायला लागली, महाराज ते ज्ञानेश्वरी ग्रंथ बघू द्या बरं, काय लिहिले बरं, कसं लिहिले. ओवी ना ओवी वाचून सांगायला लागले, काय बोलले ज्ञानोबा आहे, कसं काय बोलले, किती दिवस मुक्काम केला तिथं. असं अनेक शब्दानं त्यांना विचारणा केली. नाथ महाराज सांगून सांगून थकले, तरी म्हणले अजून सांगा बरं, अजून सांगा बरं. तेवढा नाथ महाराजांनी हे सांगितलं, संताचा महिमा वर्णावा तो किती. म्हणजे भरपूर सांगितल्यानंतर सुद्धा यांचं समाधान होईना. त्यावेळा त्याने सांगितलं अलक्ष्य मूर्ती ज्ञानोबा तो. अलक्ष्य म्हणजे कोणत्याही शब्दानं लक्ष न होणारा. ध्याता ध्येय ध्यान, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, करता कर्म क्रिया, द्रष्टा दृश्य दर्शन, स्वगत सद्याती विजाती भेदरहित, आश्रय ना स्वभाव ना स्पर्धा ना शातीत. अशा कोणत्याही त्रिपुटीनं सत्व रजोत्तम अशा कोणत्याही गुणानं त्यांना पकडण्याचा जरी प्रयत्न केला, तिथपर्यंत जाण्याचा जरी प्रयत्न केला, तरी परंतु कोणत्याही त्रिपुटीत न येण्यासारखी त्यांची जी अवस्था आहे ते विचार करण्याच्या पलीकडची आहे, लक्षाविरहित आहे. अशी अलक्ष्य मूर्ती ज्ञानोबा तो. अरे अशी मूर्ती ज्ञानोबारायची अलक्ष्य आहे आणि मूर्तिरूप आहे. मूर्तिरूप ज्ञानेश्वर महाराजांचं शरीर म्हणजे फक्त ज्ञानाची ज्योत आहे. ज्ञानदेव ज्ञानसागरू, ज्ञानदेव ज्ञानागरू, ज्ञानदेव भव सिंधू तारू, उतरी पहिलं पारू ज्ञान. ज्ञानेश्वर महाराज समाधीत बसलेत ना, जशी एखादा दिवा पेटवला, असा मोठा दिवा तोपाचा लावला, त्याची वरची बाजू प्रकाशाची असते, मधली बाजू प्रकाश असतो, खाली प्रकाश असतो. कोणत्याही बाजूने त्याची काडी लावली तर काडी पेट घेते, वर लावली वरून, खाली लावली खाली, इकडून लावली का, सगळा त्याच्या भोवती दिव्य असा त्या ज्योतीच्या भोवती प्रकाश आणि फक्त अग्नीच आहे. तसं ज्ञानेश्वर महाराजांचं शरीर हे दिव्य ज्ञानमय आहे, प्रकाशमय आहे, दुसरं काहीच नाही तिथं. जसं पाणी असतं, वाटीत पाणी ठेवलं, त्याला ते तांब्यात टाकलं की तांब्यासारखं, फुलपात्र टाकलं फुलपात्रासारखं, वाटीत ठेवलं की वाटीसारखं ते पाणी. पण तेच पाणी फ्रीजच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात ठेवलं आणि ताटभरानं काढलं की त्या पाण्याला रंग येतो, त्याला घट्टपणा येतो, त्याचं बर्फ होतं. म्हणले अहो हे पाणी होतं, हे कसं काय झालं, तिकडं वर झालं. म्हणले वर ठेवलं फ्रीजमध्ये, -°C तापमानामध्ये गेल्याबरोबर त्या पाण्यानं आकार धारण केला, रंग धारण केला, त्याला घट्टपणा आला, त्याचं पातळपणा निघून गेला. हे निघून गेलं आणि घट्ट झालं. तसं भक्तीच्या जोरावर परमेश्वराच्या इच्छेवर जगाच्या कल्याणासाठी जसं निर्गुण निराकारच परब्रह्म जसं -°C गेल्यावर पाण्याचं बर्फ होतं, तसा मूर्तिमंत ज्ञानाचा आकार रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांच्या पोटी जन्माला आला. मूर्तिमंत ज्ञान जन्माला आलं आणि ते निर्गुण निराकार स्वरूप असणारं ज्ञान आपल्यासाठी सगुण साकार झालं आणि म्हणून ते मूर्तिरूपात आलं. पण ते मूर्तिरूपातलं मूर्त नसून हे अमूर्त आहे. म्हणून अलक्ष्य मूर्ती ज्ञानोबा तो. तेच पाणी तेच बर्फ जर हवेत ठेवलं 15 मिनिटात त्याचं पाणी होऊन जाईल, ते परत बर्फ राहणार नाही 10 मिनिटात. अलक्ष्य म्हणले हे असं एवढं मोठं प्रकरण कशासाठी केलं, हे निर्गुण निराकारातलं ज्ञान सगुण साकारात कशासाठी आलं, त्याचं उत्तर अभंगाचं दुसरं चरण. अर्जुना संकट पडता जडबारे, अर्जुना संकट पडता जडबारे, अर्जुना संकट पडता जडबारे, अर्जुना संकट पडता अर्जुना संकट पडता जडबारे, अर्जुना संकट पडता जडबारे, अर्जुना संकट पडता जडबारे, अर्जुना
गीता सांगे हरी कुरुक्षेत्री अर्जुना संकट पडता जडभर अर्जुना संकट पडता जडभर गीता सांगे हरी गीता सांगे हरी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री अर्जुना संकट पडता माऊली विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई प्रकारची अलक्ष्य मूर्ती ही समाजाला समोर का जन्माला आली, अशा प्रकारचा का अवतार घेतला असेल, याची कारण मीमांसा अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये थोडी थोडी सविस्तर सांगितलेली आहे. मी 5-10 मिनिटांमध्ये संपूर्ण भाग सांगेल, कारण सगळा अभंग सांगितलाच पाहिजे असा काही माझा करारनामा नाही झालेला. डाकणे महाराजाबरोबर किंवा पुंडलिक महाराजाबरोबर असं काही झालेलं नाही माझं बोलणं. माझ्या मनची खुशी आलं म्हणाला तर गेलं, शेणाला नाही तर मोडलं टोपलं बसलं उन्हाला. त्यामुळं 5-10 मिनटं इकडं तिकडं फार वेळ नाही घ्यायचा, अलग लक्षात. तेव्हा अर्जुना संकट पडता जड भारी, भारी संकट राहू द्या बाबा, ठेवा नाही राहू द्या. मला बुका लावला की सगळ्याला लावीत बसायचं नाही, अलग लक्षात बसायचं नाही, विक्षेप नाही करायचा. एक कीर्तन करायला लावला विषय खतम. विठ्ठल विठ्ठल तेव्हा अर्जुनाला संकट पडलं. काय संकट पडलं? भारी संकट. सगळ्याला आपल्याला माहिती आहे. अर्जुनाचं आणि कौरव पांडवाचं युद्ध झालं. त्यावेळेला त्या युद्धामध्ये समोरची जी माणसं होती, ती समोरची माणसं फार ताकदीची, शक्तीची आणि उपकार करती होती. अर्जुनाला बघायला नेलं त्यावेळेस द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य अशी आचार्य मंडळी समोर होती. मामाची पोरं होती, मामा होते, भाचे होते, आत्याची पोरं होती, अशी चांगली जवळची नात्यातली माणसं होती. मातुलान, ससुरान, भातृन, पुत्रान, पौत्रान, सखीं तथा सगळी मंडळी कीर्तनकार आहेत. त्यामुळं सगळ्या प्रमाणानं वाव्या देऊन फार काय आपल्याला त्याचा किस काढीत बसायचं नाही. तुम्ही बी इतक्या सारखे ऐकलेलं असल्यामुळे तुमच्या लय कीर्तनकार बसलेत ना, आहे का नाही? त्याच्यामुळं मी तरी कशाला डोकं खाऊ तुमचं जास्त, लक्षात. लय कीर्तनकार बसलेले आहेत. आमचे महाराज 40-45 वर्ष आळंदी गावात 50 वर्ष राहतात. मोठेबासारखे, गुले महाराजसारखे जवळचे म्हणल्यावर त्यांनी खूप कीर्तनं, सुंदर गाणं, सुंदर वाजवणं, सुंदर म्हणणं, नाही का, अशा प्रकारचं. त्यामुळं मी कशाला एवढा किस काढीत बसू. तेव्हा एवढं एक सामान्य गोष्ट की ते मोठी नात्यातली माणसं पुढं होती आणि नेमकं नात्यातलेच माणसाच्या पुढं नेलं कृष्णानं. ते म्हणले, भगवान अर्जुन म्हणले
भगवान अरे हे मला विद्या ना ह्या द्रोणाचार्याने शिकवली, कृपाचार्याने शिकवली, त्यांना कसं काय मारावं तुम्हाला? आता हे पखवाचं किती सुंदर. यांचे गुरु यांना बदनापूरला भेटले, गुरु भेटले बदनापूरला. महाराज चला चला, त्यांनी शिकवलं यांना, चला आपल्या घरी नेलं. त्यांच्या घरी त्यांनी आणि चहा देण्याऐवजी 2-4 मुसकडीत ठेवून दिले. चहा देण्याऐवजी काय केलं, गुरुला 2-4 मुसकडीत ठोकल्या. काय वाटतं तुम्हाला? कमून हसलात बरं तुम्ही? मी खरंच सांगितलं, खोटं काय सांगितलं का? कमून हसलात तुम्ही? हां, का हसलात? हे टाळकरीत हे चाली म्हणायला सुंदर आले. काल्याच्या दिवशी यांनी गळ्यातले टाळे आहेत ना त्यांच्या पिशवीत घालून गेले आळंदीला. बरं वाटतं तुम्हाला? हां, बरं वाटतं का? नाही, का नाही वाटणार? का? अरे ज्यांनी दिले ना त्यांचा उपकार मानला पाहिजे का नको? तसं अर्जुनाचा व्यवहार काय चुकला याच्यात सांगा ना तुम्ही, काय चुकला याच्यात? अर्जुन म्हणला मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मत दिधला. त्यांनी मला दिलेले म्हणले, हे माझं काय चुकलं याच्यात? परंतु हे चूक बऱ्याच वेळाला बरोबर हे चूक दिसते आणि चूक हे बरोबर असतं. कधी कधी चूकच बरोबर असतं आणि बरोबर दिसणार ते कधी चुकीचं पण असतं. आणि भगवान म्हणले अर्जुना तुला जे वाटतं ना तसं हे नाही आहे, तसं नाही आहे. मला जे वाटतं तेच बरोबर आहे, तुझं म्हणणं ते बरोबर नाही. आणि म्हणून अर्जुनाच्या समोर देवाचं खरं जर याला जर खोटं म्हणावा तर हा रथ वारायला आपल्याला लढायला हाच मदत करणार आहे. आणि जर याचं जर खोटं म्हणावं आणि त्यांना जर मारू नाही तर हा निघून जाईल. आणि याला जर जवळ घ्यावा तर यांना मारायची वेळ आहे. अशी पंचायत झाली. आणि म्हणून हे मोठं संकट अर्जुनावर पडलं की कोणतं खरं म्हणावं. अर्जुना संकट पडता जड भारी. आणि अशा वेळेला गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. कुरुक्षेत्रातच का गीता सांगितली? एवढा एक विषय थोडासा मी तुम्हाला सांगतो बरं का, थोडासा. ज्या रणांगणात ती गीता सांगितली ना, ज्या ग्राउंडवर त्यांची भांडणं झाली, ज्या ग्राउंडवर कुरुक्षेत्र, ते ग्राउंड पूर्वी ती जमीन फार मोठी एकर जमीन 70-80 किलोमीटरची. आणि ती जमीन यांच्या वंशातला मूळ कुरु नावाचा राजा होता पहिला, पांडवाच्या वंशाला. त्याने ती संपूर्ण जमीन सोन्याच्या नांगरानं नांगरली होती. जशी पुणे शहर हे सोन्याच्या नांगरानं शिवाजी महाराजांना नांगरलं आणि त्याच्यावर पीक काढलं. म्हणून पुणे शहर हे सोन्याच्या नांगरानं नांगरलेली भूमी आहे. या हिंदुस्थानमध्ये फक्त 2 गावं सोन्याच्या नांगराने नांगरली. एक पुणे शहर म्हणजे पुणेचं ते वावर आणि कुरुक्षेत्र हे सोन्याच्या नांगराने नांगरलं 80 मैल अंतरातलं. आणि त्याच्यात उत्पन्न काढलं आणि त्याच्यात मोठा विष्णू याग केला. आणि त्या यज्ञामध्ये प्रत्यक्ष भगवान प्रसन्न झाले 18 दिवस. आणि त्या यज्ञाला या कुरु राजानं वरदान मागितलं. काय मागितलं? त्याने सांगितलं प्रभू ही संपूर्ण भूमी माझ्या नावानं ओळखली जावी, या भूमीला माझं नाव लागावं. म्हणून त्या जमिनीचं नाव पडलं कुरुक्षेत्र. ह्या जमिनीत भांडण होऊच नाही म्हणला, पण झालंच तर या जमिनीत जो मरल त्याला मोक्ष मिळावा, त्याला मोक्ष मिळाला पाहिजे. होऊ नये पण झालं तर ते मोक्ष मिळाला पाहिजे. अशी त्यानं 2-4 वरदान ह्या कुरुक्षेत्रासाठी मागून घेतली. आणि म्हणून भगवान परमेश्वर परमात्म्यानं ही माणसं आपल्या नात्यातलीच मारणार आहेत, आपलेच चांगले भक्त मारणार आहेत. मग या भक्ताला मरण आल्यानंतर आपोआप मोक्ष मिळाला पाहिजे. म्हणून त्यानं आखी लढाई कुठं नेली? कुरुक्षेत्रावर नेली. कारण त्या राजाचं म्हणणं होतं ना की या जागेत जो मरल त्याला मोक्ष मिळावा. हे कुरु राजाचं म्हणणं असल्यामुळे भगवंतानं ही अख्खी 18 अक्षयणी सैन्य कुरुक्षेत्रावर नेलं. आणि कुरुक्षेत्र अजून का निवडलं? त्याचं कारण एक होतं की तिथे गेल्यानंतर माणसाला दयाच नाही आली पाहिजे. मग देवानं ज्यावेळा रणांगण ग्राउंड जरी प्लेअरचं ग्राउंड जरी बघायचं असलं ना तरी चांगलं ग्राउंड बघितलं जातं मग प्लेअर तिथे खेळायला नेतात. तसं नेत नाहीत. तसं देवानं अगोदर जासूस सोडले सगळे असे पायाला. हिंदुस्थानात सगळीकडे त्याचे माणसं सोडली, चांगलं ग्राउंड बघून या. सगळ्या जणांनी ग्राउंड पाहून आलं ना तेव्हा कुरुक्षेत्र पाहून आलेला माणसानं वेगळं सांगितलं. ते म्हणले देवा एक जमीन बघितली म्हणला मी, लय भारी आहे पण ती जरा बेकार वाटली मला. भगवान म्हणले कशात बेकार वाटली? म्हणले असं आहे तिथे ना मी रस्त्याने चाललो होतो ना
तिथं भावाची भांडणं लागली. काय लागली? भावाची भांडणं. एक भाऊ म्हणला, अरे हे पाणी लई चाललंय, वात चाललंय, तर हे पाणी तुंबून टाक. दुसरा म्हणला, तुला काय झालं, तू हात मोडले काय? ह्याच्यात म्हणला त्यांची भांडणं लागली. आणि भांडणं लागले, एक भाऊ गेला आणि दुसऱ्या भावाच्या डोक्यात खोरं गाठलं. पण त्याने हात्यार काहीतरी गाठलं, मारलं म्हणला. मारणं का मारलं? तर मारलं म्हणला. पण मारल्यानंतर त्याने जावा ना पळूनच गेला नाही म्हणला. त्याने त्याला टंगडीला धरून आणलं वडीत आणि जिथून बांध फुटला होता ना त्या बांधाला आडवा टाकला आणि त्याच्यावर माती रचून मग पाणी बुजलं आणि मग माघारी आला म्हणला. इतकी बेकार जमीन आहे. भगवान म्हणले, चल बरं दाखव कुठं शिकेती. आणि देवानं त्याला बरोबर आणला आणि जिथं तो बांध टाकला होता देवानं तीच रणांगणाची मध्य रेषा करून ठेवली. म्हणले ही रेषा आपल्या युद्धाची. मनात म्हणला, तिकडं अर्धे राहतील आणि इकडं अर्धे राहतील. देवानं ही भूमिका देवानं ठरवून टाकलं. या भूमीत माणसाला दया निर्माण झाली नाही पाहिजे का? तुम्ही पहा, शंकराच्या सोमवारी श्रावण महिन्यामध्ये शंकराच्या मंदिरात लाईन लागलेली असते. एखादं म्हातारं गेलं तर माणसं म्हणते, जाऊन दे पुढे, जाऊन दे पुढे, त्याला जाऊन दे पुढे, जाऊन दे. म्हणून शंकराच्या लाईन पुढे, पांडुरंगाच्या लाईन पुढे दया आहे. पण मतदानाच्या पेटी पुढे रांग लागलेली असते, तिथे दया असते का? इथे रांग आहेच ना मतदाना. पण जरी पुढं मारला, एखादा नुसता बोलला, साहेब हे बघा काय बोलतोय, लगेच चल 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 बाहेर, तिथं दया नाही ना. कारण ते रणांगणच बेकार रे. मतदानाच्या पुढे लाईन असते पेटीच्या पुढं आणि शंकराच्या पुढे लाईन. पण शंकराच्या मंदिरामध्ये लाईनमध्ये दया आहे, पण मतदान पेटीच्या पुढं दया. कारण ते प्रांगण वेगळं आहे ना. तसं अशी जागा निवडायची की तिथं सगळी मामाची पोरण, मामा आणि काकांना त्यातली जरी गेली तर त्यांना दया निर्माणच झाली पाहिजे. हे भगवंताच्या डोक्यात होतं. आणि म्हणून त्यांनी हस्तिनापूर सोडून कुरुक्षेत्रावर नेलं. कारण ती भूमीच अशी ताकदीची होती की तिथे नुसता द्वेष आणि क्रोध. आणि म्हणून तिथं गेल्यानंतर तत्वज्ञानाच्या भूमिकेमध्ये माझ्या वंशजांचा उद्धार व्हावा हे राजा कुरुनं वरदान मागितल्यामुळे गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. त्यानं कुरुक्षेत्रातच सांगितलं. त्याला काय हस्तिनापुरात सांगता येत नव्हतं का आपल्याला तिथं असं लढायचंय तसं करायचंय? पण नाही, हे राजा कुरुनं मागितलेलं वरदान असल्यामुळे त्याला गीता कुरुक्षेत्रातच सांगावी लागली. कारण पूर्वजानं मागितलेलं वरदान त्याला पूर्ण करायचं होतं. म्हणून गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोच अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. आणि त्याच गीता सांगणाऱ्या महापुरुषानं 4.5 पावणे 5 हजार वर्षानंतर पुन्हा अलकावधीमध्ये अवतार घेतला अलंकापुरी नगरीत. का? संस्कृत भाषा जगाशी कळेना, यथार्थ म्हणणं जगाला कळेना. आणि म्हणून तीच भाषा पुन्हा आपल्याला चांगल्या भाषेत समजून सांगता आली पाहिजे. आणि ती समजून सांगून त्या भाषेतून आपल्याला संपूर्ण समाजाचा उद्धार करायचा आहे हे कृष्ण भगवंतानं ओळखलं. आणि म्हणून तोच कृष्ण भगवान, तोच अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. जगाचा उद्धार ज्ञानाबाई नामे, साधन अनिक नेने न करी काही. गीता शोधून या अर्थ तो काढिला, ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी. अशी पुढची जी प्रमाणं आहेत ते अशा पद्धतीने आहेत की गीता ग्रंथ आणि गीता ही जगाची माय आहे. तत्वज्ञान प्रधान अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकळिका, उजळल्या श्रीकृष्णे दोग्धा गोपाल नंदनहा. अर्जुनाचे निमिषे नाही, वत्साचे निमिषे दुबते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे निमिषे जगदोद्धरण. आणि म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ आपण जरूर वाचावा. आता मी येताना मला त्यांनी फोन केला महाराजांना, बळीराम महाराजांना, आणि म्हणले आमच्या गावामध्ये लहान लहान मुली खूप सेवा करतात आणि म्हणून 100 ज्ञानेश्वरी ग्रंथ मी माझ्या गाडीतूनच घेऊन आले. उद्या तुम्ही वाटणार देणार आहेत त्या मुलांना. 100 ज्ञानेश्वरी अतिशय सुंदर क्वालिटी, दर्जेदार, पान छान, असं खूप छान अशी ज्ञानेश्वरी आणलेली. जे सेवा करणारी तरुण मुलं तरुण मुली आहेत त्यांनी ते जरूर वाचावा. ही ज्ञानेश्वर महाराजांची वाचा आहे. हे माऊलीच्या जिभेवरले शब्द आहेत. ज्ञानेश्वरी कादंबरी नाही, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही, तर ज्ञानेश्वरी हा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचं हृदय आहे.
आणि माऊलीचं हृदय त्याच्यात माऊलीनं टाकलेलं आहे, ते जिभेहून आलेलं आहे. ते जर आपल्या जिभेला लागलं, आपल्या रक्तात जर त्याचे जर उच्चाराने विचार गेले तर आपलं रक्त शांत आणि ज्ञानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 10 ओव्या 20 ओव्या बारीक असं छान अर्थ आणि असं छान अर्थपूर्वक आपण रोज वाचाव्यात. ती वाणी आपल्याला हे करेल. आणि म्हणून अशा प्रकारची ज्ञानेश्वरी गीता शोधून या ग्रंथ तो निर्मिला, म्हणजे गीता शोधली आणि हा ग्रंथ ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ निर्माण केला. एका जनार्दनी ज्ञानाबाई नाम पावेन निज धाम, संतांचे ते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 यथामती विकास झालेली सेवा आणि 25 वर्ष आपण जतन केलेला हा अखंड नाम यज्ञ याबद्दल आपल्या परिसरातील आपल्या गावातील आणि आबालवृद्ध व्यक्तिमत्वांना 100 शतशः धन्यवाद. आज मकर संक्रांत आहे. नवीन पर्वकाळ, सूर्याचं संक्रमण आपली दिशा बदलून उद्यापासून चालू होणार आहे. आजपासूनच चालू झालं. म्हणून मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्या आबालवृद्धांना शुभेच्छा. आपलं नवीन संक्रमण, आयुष्याचं नवीन संक्रमण आनंदाचं, भरभराटीचं, आरोग्याचं आणि सुखसमाधानाचं जावो अशा प्रकारची शुभकामना करून थंडीची झुळकही जरा जास्त सुटलेली दिसली, कारण चुळबुळ झाली ना, त्याच्यामुळं आपल्याला आता चाल नाही घ्यायची आणि उरकून घ्यायचं. उठू नका, 2 मिनटं काही सूचना द्यायच्या असतील कार्यकर्त्यांना, त्या सूचना ऐका आणि मग त्यांनी सांगितलं की उठा, मग उठायचं. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे करू रे वाकुडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा